निवडणूक लढण्याच्या वेळेला ते अडथळे कशा प्रकारचे होते? राजकारणात कुठं अडथळे नसते, तर राजकारण हा खेळ आहे, तो आनंदाने खेळला पाहिजे. ज्याला राजकीय प्रवाहामध्ये राहायचं, त्याच्या कामामध्ये सातत्य पाहिजे. निवडणुकीला आपण बऱ्याच वेळा बोलतो, ग्रामीण भागात आमच्याकडे एक भाषा वापरतात लोक, निवडणुकीपुरते भूक्षेत्र, लोक नाही का ते भूक्षेत्र काही दिवस उगत आणि ते परत संपून जाते. तसं निवडणुकीपुरते अनेक पुढारी तयार होतात, अनेक भावी तयार होतात, पण त्यांचा समाजाचा काही संबंध नसतो. ते कधी समाज कार्यात कधी येत पण नाही, कधी लोकांकडे जात पण नाही निवडणूक आली म्हणून. पण हे लोक कधी यशस्वी होत नाही, सक्सेस यांना मिळत नाही. ज्याच्याकडे पूर्ण सातत्य, कंटिन्युटीपणा पाहिजे, तो माणूस सक्सेस होतो. त्याच्यामुळे आमच्याकडे, माझ्याकडे तर पूर्ण सातत्य. मी 24 घंट्यातले 20 घंटे 21 घंटे काम करतो. आज करतो, काल पण करीत होतो. पदामुळं आपली किंमत वाढण्यापेक्षा पदामुळे आपली किंमत वाढण्यापेक्षा आपल्या कामामुळे त्या पदाची उंची वाढली पाहिजे. असं काहीतरी काम कर ना. बरोबर. आज राज्यात अनेक आमदार आहेत, पण आमच्या बाबत का चर्चा होती? देशात अनेक खासदार आहेत, आमच्या बाबत चर्चा का होती? आम्ही आमचं वेगळं पण जपून ठेवलं ना. अहो, मध्ये मी लोकसभेच्या निवडणुकीला प्रचाराच्या काळात फिरत असताना आमच्या श्रीगोंदा तालुक्यात एका गावातले लहान पोरं आले माझ्याकडे. मला पोरांचं काय काम आहे म्हणून. पोरं कशासाठी आली? आमच्या शाळा वाचवा. काय शाळा वाचवा? जिल्हा परिषदेची पोरं माझ्या काय ते आमच्या शाळा वाचवा. म्हणजे हे सुद्धा खाजगीकरण करायचं चाललं होतं. काय माझ्या गरीबाच्या पोरांनी कुठं जायचे शाळेला? हे सगळं खाजगीकरण झालं. सरकारने घाट घातलेला होता, केंद्र सरकारने, तरी त्यांना ब्रेक लागलाय आता. थोड्याहून उकली गंमत. नमस्कार, मी स्वप्नील जाधव तुमचं सहर्ष स्वागत करतो युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्ट चॅनलमध्ये. राजचे आपले पाहुणे आहेत माननीय खासदार श्री डॉक्टर निलेश ज्ञानदेव लंके. तर यांच्याबद्दल भारतीय राजकारणातील एका विशिष्ट व्यक्तीच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या समाज कार्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि या समाजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आपण विविध विषयावर चर्चा करणार आहोत. चला तर मग एक विचार प्रवृत्त करणाऱ्या या प्रवासाला आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या ज्या कामाबद्दलची ज्या खूप साऱ्या गोष्टी आमच्या कानापर्यंत पोहोचल्या, सो त्यामुळे आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी एवढे उत्सुक होतो आणि तो आज योग आलेला आहे. तुमचा वेळात वेळ काढून जो आता तुम्ही ज्या वेगाने तुम्ही काम करताय तो लोकांपर्यंत, आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचावा. आणि जे आमचं युथ आहे, युथला देखील त्यांची तुमची कामं आणि त्यांनी काय केलं पाहिजे हे पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. तर तुमच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आपला पॉडकास्ट यासाठीच असणार आहे. डॉक्टर, खासदार आणि एक समाजसेवक, हे तिन्ही कामं तुम्ही पार पाडता. तर ह्या कामाची सुरुवात, म्हणजे राजकीय कारकिर्दीची सुरुवात कधी झाली? राजकीय सुरुवात अशी राजकारण म्हणून नाही झाली. मला एक समाजकार्याची आवड असल्यामुळं सामाजिक काम करता करता कधी राजकारणात आलं मलाच कळलं नाही. पण मी आज पण राजकारण करत नाही, मी समाजकार्यच करतो. कारण समाजकार्य करणाऱ्या माणसाला राजकारणाची काही एवढी आवश्यकता वाटत नाही. तर समाजकार्य करण्यासाठी एक राजकीय ताकद बरोबर लागते, म्हणून राजकारण. तर मी राजकारण म्हणून राजकारणात आलो नाही, मी समाजकार्य म्हणून या गोष्टीत आलेलो. म्हणजे समाजकार्य करण्यासाठी तुम्ही राजकारण एक निवड. समाजकार्य करत असताना माझी राजकारणात कधी एंट्री झाली मलाच कळालं. म्हणजे जरा खोलून सांगा काय ते, विस्तारित पण करू नका. म्हणजे आपण सामाजिक काम थोडक्यात 4-6 लोकांना एकत्र घेऊन काम करणे, अनेकांना एकत्र घेऊन काम करणे. काम करत असताना मग उद्या आपण भविष्यात ग्रामपंचायत लढवल्यानंतर आपल्याला अजून काही कामं करता येतात गावातली. उद्या पंचायत समिती लढवल्या अजून आपल्याला त्या भागातली विकासाची कामं करता येतील. या सगळ्या गोष्टी करत असताना अशी राजकारणामध्ये एंट्री झाली माझी. असं काही ठरून नाही झालेलं. तुम्ही पहिली निवडणूक लढला होता ती कधी लढला होता? मी पहिली ग्रामपंचायतची निवडणूक 2005ला निवडणूक लढवली. त्यावेळेस मला उपसरपंच नाही होता आलं. माझं एक मताने बहुमत गेलं. माझ्या पार्टीचा सरपंच झाला. त्यावेळेस आरक्षित जागा होती, त्या आरक्षित जागेवर
माझ्या विचाराचा सरपंच झाला, पण मला उपसरपंच नाही होता आलं. पण मी 2007 नंतर जी पंचायत समिती लढवली. 7च्या पंचायत समितीची निवडणूक लढवत असताना मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या, पण त्या निवडणुकीत मी पराभूत झालो. त्याचा फायदा मला झाला. असं नंतर ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. मला पूर्णपणे बहुमत मिळाल्यानंतर मी सरपंच झालो 1 वर्ष. नंतर 12ला पंचायत समितीची निवडणूक लढवली. तिथं पण 2.5 वर्ष सदस्य म्हणून काम केलं. 2.5 वर्षानंतर उपसभापती काम केलं. नंतर जिल्हा परिषदची निवडणूक लढवली 17ला. तिथं सुद्धा आपण चांगल्या मतांनी निवडून आलो. नंतर 19ला विधानसभेची निवडणूक, नंतर 24ला लोकसभेची निवडणूक. एवढ्या निवडणुकीनंतर तुम्हाला जे म्हणजे काही अडथळे आले असतील निवडणूक लढण्याच्या वेळेला, ते अडथळे कशा प्रकारचे होते? राजकारणात कुठं अडथळे नसते, तर राजकारण हा खेळ आहे. तो आनंदाने खेळला पाहिजे. आणि ज्याला राजकीय प्रवाहामध्ये राहायचं, त्याच्या कामामध्ये सातत्य पाहिजे. निवडणुकीला आपण बऱ्याच वेळा बोलतो, ग्रामीण भागात आमच्याकडे एक भाषा वापरतात लोक, निवडणुकीपुरते भूछत्र, लोक नाही का, ते भूछत्र काही दिवस उगत आणि ते परत संपून जाते. तसं निवडणुकीपुरते अनेक पुढारी तयार होतात, अनेक भावी तयार होतात, पण त्यांचा समाजाचा काही संबंध नसतो. ते कधी समाज कार्यात कधी येत पण नाही, कधी लोकांकडे जात पण नाही, निवडणूक आली म्हणून. पण हे लोक कधी यशस्वी होत नाही, सक्सेस यांना मिळत नाही. ज्याच्याकडे पूर्ण सातत्य, कंटिन्युटीपणा पाहिजे, तो माणूस सक्सेस होतो. त्याच्यामुळे आमच्याकडे, माझ्याकडे तर पूर्ण सातत्य आहे. मी 24 घंट्यातले 20 घंटे 21 घंटे काम करतो. आज करतो, काल पण करीत होतो. 20 घंटे म्हणजे 20 तास, 20-21 घंटे. हा पूर्ण प्रवास कसा असतो तुमचा? पूर्ण. मी आज एकदा सकाळी 7:30-8ला शेड्यूल चालू झालं ना, 8 वाजता जनरली, रात्री 3:30-4 वाजेपर्यंत चालतं. मग ह्याच्यामध्ये तुम्ही फॅमिलीला, तुमच्या घरच्या लोकांना म्हणजे ताईंना किंवा मुलांना कसा टाइम देता? मी माझा पूर्ण वेळ हा कुटुंबासाठी देतो, पूर्ण वेळ. कारण माणसाची, प्रत्येकाची कुटुंब व्याख्या वेगवेगळी असते. तुम्हाला जर विचारलं तर तुमची कुटुंबाची व्याख्या काय, तुम्ही सांगणार माझे आई वडील, बायको, पोरं, ही लोकांची कुटुंबाची व्याख्या असते. पण निलेश लंकेची कुटुंबाची व्याख्या वेगळी. हे सगळं माझा परिवार आहे, हे विश्वाची माझे माहेरघर, हे सगळा माझा परिवार आहे. त्यामुळे माझा पूर्ण वेळ माझ्या परिवाराला देतो. मी स्वार्थी परिवाराला वेळ देत नाही. हे सगळं माझा परिवार आहे, त्यामुळं मी परिवार सोडून वेळ देत नाही कुठं. नक्कीच. जसं तुम्ही बोलताय, तुमची खूप असं समाजासाठी झटणारा माणूस आणि समाज कार्यच करणारा माणूस हा तसा असला पाहिजे. खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने कामं करताय, ज्या वेगाने करताय, हा वेग म्हणजे एक शेड्यूल तुम्ही बनवलेला असतो ना दिवसाचा. त्याच्यामध्ये आता आम्हाला असं समजलं की सकाळी तुमच्याकडे नाही म्हणता सकाळी 200 ते 250 माणसं तुमच्या घराच्या इथे असतात. मग त्यांच्याशी कसं तुम्ही संवाद साधता? माझ्याकडे 200-250 लय चालता असतात. माझ्याकडे रोज 500-600 लोकांची ओपीडी असते. त्याला ओपीडी म्हणतो मी माझ्या भाषेत. मी सकाळी डोळे उघडले का कामाला सुरुवात करतो. काय सकाळी डोळे झोपतून डोळे उघडले ना, लगेच कोणाचे काय लगेच. माझं काय बाकीच्यांसारखे व्हीआयपी पुढे बेडमध्ये झोपलोय आणि मग बेड कडून यायचं नाही, बाकीच्याने हॉलमध्ये बसायचं, हा धंदा काय आपला नाही. म्हणजे लोकांनी सकाळ सकाळ माझ्या कामानिमित्त आलेत काही लोक माझ्या उशाला येऊन बसलेले असतात. सकाळी मी उठलो का लगेच बोलावले, लगेच. म्हणजे मी आंघोळीला जायच्या आधी मी 5-50 लोकांची कामामार्गी येत असतो. म्हणजे आंघोळीला आज जरी गेलो, पाऊल टाकला तरी मी 4-6 लोकांचे पेपर घेऊन आत गेलेलो असतो. लावरूप आमचे नगरे साहेब विचारत त्यांना. म्हणजे आज जरी आंघोळीला कपडे काढले तरी एखादी 1-2 जणांचे फोन लावितो आंघोळी करतो. आपण पूर्ण वेळ बाहेर आंघोळ करून बाहेर आल्यानंतर कपडे घालताना 7-10 लोकांचे काम मार्ग. तुम्ही एखाद दिवशी शेड्यूल बघा, आप तो शॉक हो जाएगी. काय आम्ही असं बोलतो नाही, करतो म्हणून तर हे सगळ्या गोष्टी होतात ना. आम्हाला शॉक याच गोष्टीचा बसला. आणि आपण, माझी एक सवय, मी उधारी नाही ठेवी.
म्हणजे बऱ्याच पुढाऱ्यांची एक सवय असते. लोक कामाला आले ना, पेपर घ्यायचे, त्यांचे कागद घ्यायचे, ते लोक उठून गेले डस्टबिन मध्ये टाकायचे. मी ते नाही करीत. हा, काय काम आहे भाऊ, कोणाकडे कलेक्टरकडे लाव फोन, एखादा म्हणलं तलाठ्याकडे लाव फोन, एखादा म्हणलं माझं मुख्यमंत्र्याकडे फोन लाव फोन, काय खाणार आहे का पुढे, लाव फोन. समोरासमोर स्पीकर ऑन करून फोन लावायचा. काय असेल ते लगेच कळतं ना लोकांना. त्यामुळे असे कागद बिगद ठेवून नाही घेत. 2-4 जण आमचे फोन लावायलाच असतात. तू लाव रे फोन, तू लाव हे फोन, पाठ 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 पाठ. मी 7-8 लोक तर तास 1.5 तासात बरोबर. हा जो तुमचा साधेपण आहे, हा आधीपासून तसंच आहे की आता आता तुम्ही नाही, माणूस राजकारणात जसं जसं पुढे जातो ना, तसं साधेपणा विसरतो. पण निलेश लंके काल जसा होता ना, तसा आज पण. मी सरपंच असताना पण असंच होतो, आता खासदार आहे तरी असंच. माझ्या बरोबरच्या सगळ्या लोकांना विचारा. आम्ही ज्यावेळेस 2010-11 मी सरपंच झालो, त्यावेळेस असंच होतो. कवनगरे साहेब हे आमच्या गावचे नेते आहेत, त्यांना विचारा. आम्ही असेच होतो. त्याच्यात बदल करून जमत नसतं. बदल केला, लोक पण बदल करीत असतात. आम्हाला असं समजलं की तुम्ही जेव्हा पहिली निवडणूक लढला होता त्यावेळेला तुम्हाला माहिती नव्हतं फाटलेलं शर्ट असं काय होतं, असं काय आम्हाला समजले. ती गोष्ट खरी आहे. त्याला माहितीचं काय असतं, काय कपडे का फेकून द्यायचे असतात का? मी आज पण शर्ट बर्ट फाटलं मी टाकून नाही देत, वापरतो. गोरगरिबांकडे बघा ना तुम्ही. गोरगरिबांच्या पोरांच्या पायात चप्पल नसते, आपण नाही माच करायचं. मी आज पण 500 रुपये चप्पल वापरतो. मी 2,500 आणि 3,000 वापरीत. त्याच्या त्या पैशातून मी 3,000 रुपयाची चप्पल वापरण्यापेक्षा मला चांगल्या क्वालिटी चप्पल 700 रुपये देते ना. राहिलेलं 2,000-2,500 माझ्या गोरगरिबांच्या पोरांना 200-200 रुपये चप्पल घेऊन दिल्या, ते किती आनंदाने घरी जातात. हा विचार करा ना. स्वतः काय तुम्ही लय आहे शहरामध्ये जगून काय उपयोग आहे तुमचा? तुमची माती होणार. बरोबर. तुम्हाला जगत असताना इतरांसाठी किती जगले हे सगळ्यात महत्वाचे. आम्ही इतरांसाठी जगतो, स्वतःसाठी जगणाऱ्यातला कार्यकर्ता नाही मी. त्यामुळे कपडे बिपडे तर काय मला काय महत्व नाही त्याच. मी 10,000चे कपडे घालण्यापेक्षा मी 2,000 मला कपडे येईल ना. 2,000 चांगले ड्रेस येतो ना, कोण म्हणता येत नाही. हा, पण राहिलेल्या 8,000 रुपये मी 2-3 गोरगरिबांना लोकांना ड्रेस दिला, त्यांना किती आनंद वाटतो. तो आनंद लक्षात ठेवणं. माझ्याकडे तुम्ही दिवाळीच्या कालावधीत माझ्याकडे या तुम्ही, मला ड्रायफ्रूटचे जेवढे पाकिट येतात, जेवढे ब्रँडेड प्रकारच्या मिठाई येतात, निलेश लंके घरी नेत नाही. गोरगरिबांच्या झोपडीतल्या पोरांच्या हातात देतो. माझ्या घरातल्या पोरांना देऊन त्यांना काय ड्रायफ्रूटचं मिठाईचं काय त्यांना वाटणार आहे? काय वाटणार आहे? काय नाही वाटणार. खाणार रेग्युलर. माझ्या एखाद्या गरीबाच्या पोराच्या हातात ड्रायफ्रूटचं पाकिट दिलं आणि मिठाई दिलं, ते किती आनंदाने आहे. त्याचा जो आत्मसमाधानी होईल, हा, तो खरा परमेश्वराचा आशीर्वाद असतो. असं जगलं पाहिजे. दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानलं पाहिजे. तुम्ही लय शहरात राहता, तुमच्या घरातले सोन्याचा धूर निघतो, पण माझ्या गरीबाच्या घरात चूल पेटत नाही. काय तुम्हाला समाधान लागणार? तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून घ्यायचं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर समाजाच्या आसरू पुसायचं काम करा. ते करतो आम्ही. हे जी शिकवण आहे हे तुम्हाला कुणी दिली? म्हणजे तुमचे वडील काय करायचे? माझे वडील शिक्षक होते. त्यांनी जी शिकवण दिली ती तुम्ही पुढे केलीत का? शेवट कुणी आपण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे प्रत्येकावर असतं. प्रत्येक आई वडिलाला वाटतं का आपलं पोरगं चांगलं शिकलं पाहिजे, चांगलं पुढे गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तर असतातच म्हणायला. त्यामागे संस्काराचा पण भाग असतो. पण चांगल्या संस्कारित घरात सुद्धा चुकीच्या वागणारे पण लोक पाहायला मिळतात. बरोबर. शेवट आपण आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय शिकवण दिली ती आपण जतन केली पाहिजे ना. ते सुद्धा सगळ्यात महत्वाचे असते ना. तुमच्या वडिलांनी काय स्वप्न बघितलं असेल तुमच्याविषयी? आमच्या आता शेवट कुठल्या पण एखाद्या शिक्षकाला जर तुम्ही विचारलं, शिक्षकाला तुमचा मुलगा काय झाला पाहिजे, शिक्षक म्हणून माझा मुलगा शिक्षक झाला पाहिजे, नाही तर डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, असंच ना. कुठला शिक्षक म्हणून माझं पोरग सरपंच झालं पाहिजे, कोण नाही म्हणत शक्यतो. नाही म्हणत. कवचित एखाद्याला ज्याला लई आवड असते ते म्हणून. आमच्या आई बाप्पांना वाटत होतं ना आम्ही शिकलो पाहिजे, नोकरी लागलो पाहिजे, पण नाही ना, ते असं नाही झालं, आहे का नाही. सगळ्या गोष्टी मनात सारख्या होत्या. ठीक आहे, माझ्या आई वडील नाराज असतात माझ्यावर, मी शिकलो नाही, डॉक्टर इंजिनियर नाही झालो, आहे का ना.
चला काही ना काही केलं ना. पण जे डॉक्टर इंजिनियर ज्यांना तुम्ही एका फोनवरती इथे उभे करू शकता, जे डॉक्टर इंजिनियर आहेत हा. एका फोनवरती तुम्ही जी कामं करू शकता ते देखील नाही करू शकत, ते तुम्ही करू शकता. त्यांच्यावरची पोस्ट तुमच्याकडे. मी डॉक्टर इंजिनियर नाही होता आलं, पण मी मला काही विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी पण दिली ना. हो, डॉक्टरची पदवी मिळाली तुम्हाला कोरोना काळामध्ये. ती कशा पद्धतीची होती? माझं कोविडचं काम जर पाहायचं असेल ना, तर मी अनुभवलेला कोविड एक पुस्तक लिहिलं, इथं पुस्तक पण असं ना ऑफिसला, पुस्तक देतो तुम्हाला. शेवट ते पुस्तक जर तुम्ही वाचलं ना, मला ज्या गोष्टी माझ्या हृदयाला स्पर्श करून गेल्या त्या गोष्टी त्याच्यात कथन गेल्या आणि त्याची देशातून जगातून अनेक ठिकाणाहून त्याची दखल घेतली. ते माझं जे कोविडचं आमचं जे काम होतं, सगळं आम्ही जे काम केलं त्या कामाची दखल घेतली, त्यामुळे मला डॉक्टरेट पदवी मिळाली. बरेच काही पुरस्कार मिळाले, नॅशनल लेवलचे मिळाले, राज्यस्तरीय मिळाले. आम्ही काही पुरस्कार ह्या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही नव्हतं केलं, आम्ही एक मानवता म्हणून काम केलं. कोरोना काळामध्ये तुम्हाला आम्ही बघितलेलं आहे, कारण की कामाला तर फिरता येत होतं, पण कोरोना काळामध्ये टीव्ही हा प्रकार खूप चालला. आणि टीव्ही मध्ये जर आम्ही कुठे न्यूज चॅनल ओपन केला तर फक्त एकच नाव आम्हाला दिसायचं, जो ग्राउंड लेवलला जाऊन माणूस काम करत होता, तो म्हणजे निलेश लंके. शेवट आम्ही वेगळं काही केलं नाही, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं त्या काळामध्ये. आणि त्यावेळेस ते कर्तव्य पार पाडणं आमच्यासाठी महत्वाचं होतं. कर्तव्य पार पाडणं याचा अर्थ मी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम नाही केलं. मी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं असं नाही, फॉर्मॅलिटी काम केलं असतं. बरोबर. फॉर्मॅलिटी, मी आमदार, माझ्या मतदारसंघात मी कोविड सेंटर करायचं, मग अधिकाऱ्यांना डॉक्टरांना सांगायचं होतं बघा, मी फॉर्मॅलिटी नाही केली. मी प्रत्येकात माझ्या रक्तामासाचा माणूस पाहिला आणि मग माझ्या माणसांना वाचवणं हे माझं कर्तव्य मला वाटलं, म्हणून मी ते कर्तव्य पार पडलं. मी जर फॉर्मॅलिटी केली असती, मी रेविंग कापली असती कोविड सेंटरची, पेपरला दुसऱ्या दिवशी बातम्या छापून आणल्या असत्या, बस मी ऑनलाईन मिटिंग घेतल्या असत्या ऑफिसमध्ये बसून. पण नाही, ऑनलाईन होत नसतं हो. बरोबर. आधी एकाला गाडून घ्यावं लागतं, एक दाना गाडून घेतल्याशिवाय ते कणीस येणार नाही ना. मला गाडून घ्यावं लागलं, म्हणून अनेक लोकांनी माझ्या पाठीशी माझ्या बरोबर साथ दिली, म्हणून आम्ही 30,000 लोकांना उपचार देऊ शकलो. हो, तुम्ही पण हे सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही आमच्या जीवाची पर्वा नाही केली, आम्हाला रिस्क घ्यावा लागत होती. शेवट आमच्या समोर एक ध्येय होतं, आमचा माणूस वाचला पाहिजे. ही भावना कधी निर्माण होती, आपलं पण प्रत्येकात निर्माण झालं पाहिजे पाहण्यात. मी जर म्हणलं हे माझ्या मतदारसंघातली हे लोक आहे, होत नसतं. पण मी पुढं बसणाऱ्यातला प्रत्येक माणूस हा माझा कोणीतरी जीवाभावाचा, माझा कोणीतरी रक्ताचा आहे, ही माझ्या भूमिका भावना निर्माण झाली, म्हणून मी काम करू शकतो. आम्हाला असं समजलं होतं तुमचं जे बालपण होतं, तुम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची गाडी थांबवली होती, तो किस्सा काय होता? मी लहान शाळेत असताना आमच्या या रस्त्यालाच आम्ही राहायला पुढं आमच्या अंगागाव. आमचं घर जरा रोडच्या कडेलाच, थोडं म्हणजे आमची शाळा त्याच्या कडेला. तर मी सकाळी उठलो, दिवसभरात भगवे झेंडे लावलेल्या मोटरसायकली सुप्याला जा या करत होते. आणि मग मी चौकशी केली, म्हणलं काय भानगडी, मला कळालं की बाळासाहेब ठाकरे येऊ राहिले. आपल्याला काही माहित नव्हतं, पण भगवे झेंडे येते ते पाहिल्यानंतर मी जरा शाळा बुडून थांबलो. आणि त्यावेळेस बाळासाहेबांची लांब गाडी होती, लांबलचक गाडी होती, मला आजच नाट होती, पण त्या गाडीचं नाव बिव काय माहित नव्हतं. आपल्याला काय ते इंग्लिश वाचायचं काय त्यावेळेस शाळेत असल्यामुळे संबंध नाही, त्यामुळे ती गाडीतून बाळासाहेब उतरले. मी तेवढ्या गर्दीतून बाळासाहेबांना भेटलो. तर कसा तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? नाही तेव्हा काय एवढं काय भावना काय. त्याच्यानंतर बाळासाहेबांना तुम्ही भेटलात? नाही, बाळासाहेबांना त्याच्यानंतर आम्हाला भेटूनच नाही दिलं बऱ्याच लोकांनी. हा, बाळासाहेबांना नाही भेटलो, पण बाळासाहेबांबद्दल मला ते त्या दिवसाचं जे प्रेम होतं ते बाळासाहेबांचं शेवटपर्यंत प्रेम होतं. त्यांच्यापासून तुम्ही इन्स्पायर झाला? बाळासाहेबांना मी एकदाच पाहिलं, नंतरच्या काळात बाळासाहेबांची आमची डायरेक्टली फेस टू फेस चर्चा झाली नाही, भेटणं नाही झालं. पण बाळासाहेबांच्या बद्दल एक वेगळं आत्मीयता, वेगळी अटॅचमेंट निर्माण झाली. तुम्हाला इन्स्पिरेशन जर मिळाली असेल तर कोणाकडून मिळाली?
तसं काही नाही. राजकीय प्रवाहामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे माणसं भेटत असतात आणि प्रत्येकाकडून काही ना काही एक वेगळं घेण्याचं असतं. पण मी खरं समाजकार्यामध्ये कोणाला पाहिलं असेल ज्याच्या बाबत मी खरंच अधिकाहून भारी होऊन गेलो, प्रेरित झालो. तुम्ही इंग्लिश शब्द वापरला, मी हा. मराठीत सांगतो. तर ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. पवार साहेबांच्या बाबत जे व्हिजन मी पाहिलं, पवार साहेबांच्याकडे जी इच्छाशक्ती पाहिली, ती मी आतापर्यंत माझ्या राजकीय जीवनात कुठल्याच व्यक्तिमत्वाकडे पाहिली नाही. बरोबर. अजूनही त्यांना यंगच म्हटलं जातं पवार साहेबांना. पवार साहेबांनी इतका तरुण योद्धा हा, तरुण योद्धा. महाराष्ट्रात सोडून द्या, देशात नाही. त्यांच्यासोबत तुमचं उठणं बसणं असतं. विचारतोय. मला म्हणजे अतिशयोक्ती नाही बोलणार, पण माझ्या आईवडिलांनंतर जे कोणी मला प्रेम दिलं असेल ना, ते पवार साहेबांनी. जसं मला आज पण काही शाळेतले दिवस आठवतात. आपल्या आईवडिलांनी आपल्याला बोट धरून शिकवलेलं असतं. काय बोट धरून? हो. त्यानंतर मला बोट धरून जे शिकवलं असेल ना, ते पवार साहेबांनी शिकवलं. पण आता सध्या जे राजकीय वातावरण आहे, 2 गट पडलेले आहे. दादा गट आणि शरदचंद्र पवार गट. तर त्याच्यामध्ये जो दुजाभाव झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही दादा गटामध्ये देखील होतात. दादा गटाकडे गेलो होतात. मी कुठं गटामध्ये होतो? असं काही गटामध्ये होतो म्हणजे आमच्याकडे शिक्का होता का? विचारतोय तुम्हाला. गेला होता का? काय आमचं बोलवणं आलं का तुम्हाला? कोणाचं? दादा. असं काय नव्हतं. आम्ही राष्ट्रवादी पार्टी सगळी एक संघ होती. सगळी आता? एक संघ होती. त्यावेळेस संघ एक संघ होती. राष्ट्रवादी पार्टीच्या कुठल्या पण नेत्यांनी बोलवल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तिथं गेलं पाहिजे, त्यांची काही सूचनाचं पालन केलं पाहिजे, त्या भावनेतून आम्ही गेलो. तशी दादांची शपथविधी झाली. याच्यापेक्षा वेगळं काय झालं? दादांची शपथविधी झाली. अनेक राज्यातील अनेक आमदार लोक होते. त्यावेळेस देवगिरी आम्हाला बोलवलं. आपण आता इथं थांबलोय. तुम्ही कुठल्या हेतून आले, तुम्ही कुठल्या हेतून काय नाही, पण मी इथं ऑफिस मध्ये बसलो. मी म्हणलो चला आपल्याला जायचं बाहेर. पुढं निलेश लंके कुठं घेऊन जाणार आहे तुम्हाला माहिती का? पण चला आपलं कोणी तर आहे भाऊ. असं झालं की काय एवढं काय राजकारणात त्याला खोलात जाण्यापेक्षा आहे का नाही, त्याला मोठी हिस्ट्री लागेल. त्याच्यासाठी सेपरेट तुम्हाला मुलाखत घ्यावं लागेल माझी. तोही घेऊया आपण. त्या गोष्टीचाही आपण एक पॉडकास्ट घेऊया त्या गोष्टीचा देखील. त्यासाठी तुम्हाला वेळ हवा. दुसरा एक माझा एक असा प्रश्न आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जी विकासाची कामं आहेत ती कशी तुम्ही पार पाडता? कधी पार पडतात म्हणजे कशी पार पाडता? जे आता जे विकास करताय तुम्ही, कुठला पण विकासाची कामं, डेव्हलपमेंटचे कामं फॉलोअप शिवाय होत नाही. म्हणजे मी आमदार झाल्यानंतर आमचा पायगुण चांगला आहे की वाईट आम्हालाच कळालं नाही. तिकून लवकर सरकार स्थापन नाही झालं. सरकार स्थापन झालं, कामकाजाला सुरुवात झाली. पहिलंच अधिवेशन तो कोविड नावाचा एक आजार आला. त्या कोविड नावाच्या आजाराने पूर्ण जगाला हादरून टाकलं. त्यामध्ये आमचे 2 वर्ष गेली. नंतर आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे 1 वर्षभर आम्हाला काम करायला मिळालं. 1 वर्ष 6 वर्ष काम करायला मिळालं. त्या 6 वर्षामध्ये सुद्धा मी माझ्या मतदारसंघ कमीत कमी 2-2.5 हजार कोटी रुपयाचे काम मंजूर करून आणले. कामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली, कामं झाली, काही कामं पूर्णत्वास पण आहेत. शेवट हे सगळ्या गोष्टी अशा होत नाही. त्याला सातत्य लागतं, त्याला पाठ करावा लागतो. माझी सवय, मी एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर, एखाद्या मंत्र्याकडे पत्र दिल्यानंतर, त्या मंत्र्याची एंडोर्समेंट घेतल्यानंतर ते पत्र मी माझ्या हाताने स्वतः त्या पीए कडे घेऊन जातो. त्या पीए कडून परत ते फॉरवर्ड केल्यानंतर ते कुठल्या डेस्कवर जातं, त्या डेस्कवर सुद्धा मी स्वतः फॉलोअप घेतो. त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात ते पत्र जाणार असेल, ती फाईल जाणार असेल, तर मी स्वतः शिपाई म्हणून ती फाईल घेऊन दुसऱ्या कार्यालयात जातो. हे सगळं पाठपुरावा केल्याशिवाय काम मंजूर होत नाही. आपल्यासारख्याला काही वारसा नसतो ना. बाकी एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर अमुकचा पोरग आहे, त्याला पाणी द्या, चहा द्या, त्याचं काम करून द्या. पण निलेश लंके सारखे माणसाला पाठपुरावा केल्याशिवाय
कष्ट केल्याशिवाय काय नाही ना, काम होणार नाही ना. पण आम्ही एवढा पाठपुरावा केल्यानंतरच मी एकदा कमी कालखंड मिळाल्यानंतर सुद्धा 2-2.5 हजार कोटी रुपयाचे काम मंजूर केले. मी आता आता आपलं कोविडच म्हणतो, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा मी 367 कोटी रुपयाचा हा रस्ता समोरचा मंजूर करून घेतला. मंजूर झाला होता राज्य सरकारच्या कालखंडात. त्याचं उद्घाटन पण केलं. माझा गव्हाणवाडी ते बेला तो रस्ता सुद्धा माझा 350 कोटी रुपयाचा आहे. म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा 700-750 कोटी रुपयाचे काम मंजूर केले. पहिले 2-2.5 हजार कोटी रुपयाचे काम करीत राहायचे. शेवट आपल्याला एखादं पदावर जाण्याचा ज्यावेळेस संधी मिळते तर त्याचा निश्चित सर्वसामान्य लोकांना न्याय देता आला पाहिजे. त्याच्यातून कामाच्या माध्यमातून तुमची ओळख निर्माण झाली पाहिजे. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, पदामुळं आपली किंमत वाढण्यापेक्षा पदामुळे आपली किंमत वाढण्यापेक्षा आपल्या कामामुळे त्या पदाची उंची वाढली पाहिजे. असं काहीतरी काम करा ना. बरोबर. आज राज्यात अनेक आमदार आहेत, पण आमच्या बाबत का चर्चा होती? देशात अनेक खासदार आहेत, आमच्या बाबत चर्चा का होती? आम्ही आमचं वेगळं पण जपून ठेवलं ना. इतर आमदार खासदारांपेक्षा तुमची जी सिम्प्लिसिटी आहे, म्हणजे सादर आणि मानणं हे खूप लोकांना इथल्या जनतेच्या म्हणजे जे अहमदनगर एरियात त्याच्यानंतर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, पूर्णतः महाराष्ट्रामध्ये तुम्ही लाडके आहातच. कारण की लहान मुलाला इकडच्या जरी विचारलं ना की तुम्हाला ते नेते म्हणून हाक मारतात. कारण की आम्ही विचारलं लहान पोरांना देखील, मुलं देखील नेते येतील एवढंच बोलतात. ही लोकांपर्यंत तुम्ही जी पोहोचले, लोकांपर्यंत लोकांची जी कामं करून दिलेली आहेत, हे त्यांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आहेत, ते मिळालेले आशीर्वाद आहेत, त्याने तशी तुम्ही कामं करताय. पुढचा प्रश्न माझा असा आहे की महाराष्ट्रात जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांसाठी कोणती कामं करायची तुमची इच्छा आहे? आज प्रत्येकाचा वेगवेगळा अँगल असतो, वेगवेगळा विचार करण्याची पद्धत असते. म्हणजे मी खात्रीने सांगू शकतो, ज्या दिवशी ह्या भारत देशातला शेतकरी सुखी आणि समाधानी होईल, त्या दिवशी हा भारत देश जगाच्या वेगळ्या उंचीवर गेलेला तुम्हाला पाहायला मिळेल. एक काळ भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहत होतो. त्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्याच प्रमाण आहे, शेतकऱ्यांची उपासमारीची वेळ, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपणाचं प्रमाण आहे. हे जर आपल्याला रोखता आलं, ह्या गोष्टी जर थांबवता आल्या आणि माझ्या शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव चांगला मिळाला, माझ्या शेतकऱ्याच्या दुधाला चांगला बाजारभाव मिळाला, माझ्या शेतीला पूरक काही उद्योग व्यवसाय उभे करता आले, आणि तोच जर शेतकरी माझा सुखी झाला, तोच जर शेतकरी माझ्या प्रत्येक वर्षाला काहीतरी शेतातून पिकवलेल्या मालातून 2 रुपयाची बचत करू शकला, त्यातून चांगलं घर बांधू शकला, त्यातून चांगल्या कुटुंबातल्या मुलांचे शिक्षण देऊ शकला, चांगली एखादी गाडी वापरू शकला, त्या दिवशी हे सगळं जर शेतकरी चांगला सुखी झाला, तर भारत देश हा जगात एक अव्वल देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहिले जाईल. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं शेतकरी. हो, आपण म्हणतो बऱ्याच वेळा आपली भाषा असते अन्नदाता सर्वश्रेष्ठ दाता म्हणतो. अन्नदाता आपल्याला अन्नदान करणार, पण खरा अन्नदाता कोण असेल तो म्हणजे माझा शेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे तो शेतकरी सुधारला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि माझं सरकार आल्यानंतर मी आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला या सरकारला भाग पाडणार. माझ्या शेतीला जोडधंदा म्हणून ज्या दूध धंद्याकडे पाहतो, त्या दुधाला कमीत कमी 40 रुपये लिटर दुधाला बाजारभाव देण्याला सरकारला भाग पाडणार. मी खासदार झाल्यानंतर पहिला भूमिका मांडली आमच्या शेतकऱ्यांची. शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, शेतीला पूरक उद्योग म्हणून दुधाकडे पाहतो, त्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे, उत्पादन खर्चावर त्याचा दुधाचा बाजार ठरला पाहिजे. ही भूमिका आमची. अजून काही? आता तुम्ही जे कृषी प्रदर्शन जे भरवलं होतं तुम्ही, त्यामध्ये आम्ही फेरफटका मारून आलो. त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की आता जे सध्याचे शेतकरी आहेत त्यांना लागणाऱ्या यंत्रणा आहेत, नवीन यंत्रणा तुम्ही तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आहेत, बऱ्याचशा शेतीची जी साधनं आहेत, नवीन काही खत आहेत,
बियाणं आहेत नवीन नवीन प्रकारचे जे कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन करू म्हणजे करून देतात, अशी बियाणं तुम्ही तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. ह्याच्या मागे काय तात्पर्य काय होतं, म्हणजे तुम्ही असं आमचं आणि शेतकऱ्यांचं एक वेगळं नातं म्हणण्यापेक्षा मी कोण आहे यापेक्षा मी आधी एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला जन्माला आलेलो आहे. त्यामुळं माझं नातं आधी मातीशी, आणि त्या मातीशी मी काहीतरी जोडलं गेलं पाहिजे. मी ज्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलो, माझा परिवार असो किंवा माझं हे सगळं असो, त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे ना. हो. त्यामुळे आज कृषी प्रदर्शन त्यामागं कारण काय आहे? माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहायला मिळालं पाहिजे. तर तंत्रज्ञानाची माहिती घेता आली पाहिजे आणि त्यांना ही सगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या. आज तुम्ही पाहिलं असेल, वेगवेगळं तंत्रज्ञान असू, काही गोष्टी अशा तुमच्या शेततळ्यासाठी कागद असू, वेगवेगळ्या औषधं, बी बियाणे, हे सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून दिल्या ना. कुठल्या आजारावर कुठलं औषध वापरलं पाहिजे हे बऱ्याच ठिकाणी माहित नसतं. कुठलं नवीन तंत्रज्ञान आलंय, डेव्हलप झालंय हे माहित नसतं. तुम्ही पाहिलं असेल, एक साधी गोष्ट आहे, तिथं पाहिली असेल, आपली एखादी महिला जर खुरपं घेऊन खुरपायला गेली, आता आमच्याकडे एक साधं एक जणांनी मॉडेल डेव्हलप केलं, तर ते फक्त असं उभा राहून जर आमची माता भगिनी खुरपायला दिवसभर बसून खुरपायचं म्हणलं तर तिची पाठ कंबर गळून जाते ना. पण आता एक त्यांनी एक मॉडेल डेव्हलप केली लोखंडी, ते फक्त त्याला दांडकं लावलं आणि ते दिवसभर उभा राहून काम करू शकतो. खाली बसून काम करण्यात आणि उभा राहण्यात काम करण्यात, असं म्हणजे छोटं मॉडेल आहे पण ते आरामदायक. असे अनेक प्रकार आहेत ना. म्हणजे त्यामुळं आम्ही अवगत करतो. जसं तुम्ही आता बोलात की कोरोनाविषयी आपण बोलूया. तुम्ही सांगितलं कोरोना काळामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अशा केल्यात की कोणीच करू शकत नव्हतं, इम्पॉसिबल होत्या अशा गोष्टी, की रात्री तुम्ही कोविड सेंटर उभं केलेले आहे. हे कसं शक्य होऊ शकतं आणि कसं शक्य केलं? या जगात म्हणजे माझ्यासारखा एक कार्यकर्ता असा विचार करतो, या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही. ती करण्यासाठी तेवढी तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे आणि तुमच्याकडे काम करण्याची तेवढी धमक पाहिजे. तर तुम्ही काही पण करू शकता. पण तुम्हाला जर वाटलं ते होईन का, ते होत असतं का, आणि ते लय अवघड आहे आणि ते कसं करायचं, रडके लोक हे काहीच करीत नाही. इतिहास कोण घडवितो? जो वेडा असतो तोच इतिहास घडवतो. जो ध्येय वेडा असतो, ध्येय वेडा. वेडा म्हणजे वेडा नाही, ध्येय वेडा. ध्येय वेडा. जो ध्येय वेडा असतो तोच इतिहास घडवतो. ध्येय वेडा असतो ना. ध्येय वेडा म्हणजे काय? ध्येय वेड्याची व्याख्या काय? कॉन्फिडन्स, इच्छाशक्ती. नाही मी ते करणारच, तो माणूस करू शकतो. आमच्याकडे इच्छाशक्ती होती, आमच्याकडे एक संकट आलेलं आहे, त्या संकटातून आपण लोकांसाठी काहीतरी दिलं पाहिजे ही भावना होती. म्हणून आम्ही एका रात्रीत 1100 बेडचं कोविड सेंटर उभं करू शकतो. काय अशक्य? काय अशक्य नाही. यासाठी येणारा निधी कसा होता, म्हणजे निधी कुठून मिळाला तुम्हाला? तुमची भावना चांगली असली ना, भावना, तर तुम्हाला काही कमी पडत नाही. पण तुमच्या भावनेत जर स्वार्थ असला ना, तर तुमची गोष्ट कधीच यशस्वी होत नाही, ती कधीच फळाला जात नाही. पण तुमची भावना निस्वार्थी असेल ना, तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. किती पण मोठं काम करण्याचं तुम्ही हातात घ्या, किती पण मोठं एखादं धनुष्य हातात घ्या, हे मी करणार, तर त्याची भावना चांगली असली ना, तुम्हाला अडचण येणार नाही. पण तुमची भावना स्वार्थी असेल ना, तुम्हाला कधीच यश मिळणार नाही. त्यामुळे आमची भावना चांगली होती. आम्हाला अनेक लहान लहान मुलांनी गुगल पेवर पैसे मारले, कोणी धान्य आणून दिलं, बाहेर देशातल्या लोकांनी सुद्धा पैसे दिले आम्हाला पाठवून. म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मदत करणे ही वेगळं आहे ना. त्यांच्याशी मी कुठेतरी जोडलेलो आहे, त्यांची 4 कामं केलेली, ज्याचा ना आमचा काही ओळख नाही, त्या लोकांनी मदत पाठवली. हे कुठंतरी हे सगळं परमेश्वर, ही एक अदृश्य ताकद ही सगळं सर्च करीत असते आणि ती कोणाला तरी बुद्धी देत असते, इथं मदत करा, चांगलं काम म्हणून झालं. त्यावेळेला तुम्ही जे कोरोना पेशंट होते त्यांच्यासोबत तुम्ही बिनधास्तपणे वावरत होतात, त्यांना स्वतः खायला घेऊन देत होता,
त्यांच्या अंगा खांद्यावरती हात ठेवून पूर्णतः त्यांची काळजी घेत होता. तेव्हा तुम्हाला कधी भीती नाही वाटली की कोरोना मी असा काय होईल? तुम्हाला एक सांगू का साहेब, तुम्ही पहा, आपण एखादा विहिरीच्या कडेला उभा आहे, आपण 4-6 जण विहिरीच्या कडेला उभा आहे, त्याच्यात 4-6 जणात कोणालाच पोहता येत नाही, आणि एखाद्याचं पोरग विहिरीत पडलं, त्या 4-5 जणात सगळ्यात आधी वेदना कोणाला होतात? ज्याचा मुलगा आहे, ज्याचं पोरग आहे त्याला वेदना होतात. तो मागचा पुढे विचार करीत नाही. एखादी महिला असते, हातचं पोरग पळत पळत गाडी खाली जात, ती महिला पोरग सोडित नाही, ती सुद्धा गाडीकडे जाते. तिच्या पुढं तिला दिसत नाही काही, पोरग सोडून तिला काही दिसत नाही, गाडी दिसत नाही, काही दिसत. एखाद्याचं पोरग विहिरीत जाते, त्याला दुसरं काही दिसत नाही, पावता येतं का नाही विसरून जातो, पहिली उडी टाकतो, पोराला काढता येतं पाहतो. तसं आमच्या समोर काय नव्हतं, आमच्या समोर एकच होत, प्रत्येक माणूस माझा आहे, हा माणूस वाचायला पाहिजे, हा प्रत्येक माणूस माझा भाऊ आहे, हा प्रत्येक माणूस हा माझ्या रक्ता माणसाचा आहे. ही भावना होती म्हणून हे काम करू शकतो. ही भावना होती, ही भावना उपलब्ध झाली पाहिजे, भावना उत्पन्न झाली पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी होतात ना. त्यामुळं ह्या गोष्टी अशा वेगळं काय नाही केलं, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो. आपण बऱ्याच वेळा काय सांगतो, मी माझा मुलगा डॉक्टर केला, इंजिनियर केला, लय शिकवला, उपकार नसतो केलेला, कर्तव्य केलेलं असतं. तुम्ही एखाद्या झोपडीतल्या पोराला जर त्याला शिक्षणाला मदत केली, डॉक्टर इंजिनियर केलं, तर त्यावेळेस ती थोडाफार उपकार असू शकतो, होऊ शकतो. पण घरातल्या कुटुंबासाठी काहीतरी केलं, हा उपकार नाही होऊ शकत, हे कर्तव्य असं. बरोबर. तसं निलेश लंकेने उपकार नाही केला, कर्तव्य निलेश लंकेने एक कर्तव्य केलं. तसंच महिलांसाठी काही उपाययोजना केलात का तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये? चालू असतं महिलांच्या बाबतीत. आम्ही सुद्धा समाधानकारक नाही, कारण माझं पण स्वप्न आहे या मतदारसंघातल्या प्रत्येक माता भगिनीला घर बसल्या काहीतरी उद्योग मिळाला पाहिजे. घर बसल्या त्या बिचारीला 1,000-500 रुपये कमावता आले पाहिजे. जास्त ग्रामीण भागात कोणाची अपेक्षा नाही, उन्हातानाचं फिरण्यापेक्षा कुटुंब चालू शकली पाहिजे, अशा माझ्या महिला सक्षम झाल्या पाहिजे. ही भूमिका अनेक कित्येक वर्षापासून माझी, पण मला त्या बाबतीत अद्यापपर्यंत मला तरी यश आलं नाही. आणि ठीक आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट काही मदत करतो, बचत गटाच्या माध्यमातून कुठं अडचण आली हे ते, पण जे मला त्या ठिकाणी आउटपुट पाहिजे, जे माझ्या स्वप्नातल्या ज्या गोष्टी, त्या अद्यापपर्यंत मला पण यश नाही मिळाले, पण ठीक, आज ना उद्या येतील. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. पण आता सध्या काही घटना घडलेल्या आहेत. मी एक प्रश्न वेगळा विचारतो तुम्हाला, की सध्या तुम्हाला माहिती आहे सध्या घटना खूप चुकीच्या घडलेल्या आहेत. बदलापूर झालं, नवी मुंबई झालं, त्या ठिकाणी ज्या घटना घडलेल्या आहेत, महिलांवरती जे अत्याचार झालेले आहेत, याला रोख कसा लावता येईल तुमच्या मतानुसार? राज्यामध्ये कायदे हे कठोर झाले पाहिजे, कायद्यामध्ये सापट नाही पाहिजे. अवघड काय नाही, कायदे कठोर झाले पाहिजे, आणि त्या कायद्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे. बरं. आणि न्याय देवता ही सुरक्षित राहिली पाहिजे. तर हे जर याच्याकडे जर ॲलिगेशन झालं तर काय होऊ शकत नाही. त्यामुळं कायदे कठोर झाले पाहिजे. तर हे थांबवायला अवघड नाही ना. ही गुंडगिरी, दहशत, हे गुन्हेगार, दिवसा ढवळ्या गोळीबार करणारे लोक, हे थांबवायला काय अवघड आहे? काही अवघड नाही. राजकीय हस्तक्षेप नाही झाला पाहिजे, आणि तिथं भूमिका घेणारा माणूस कठोर पाहिजे. काय लागतंय त्याला? काढा ना सगळ्या गुन्हेगारांची यादी. काय कुठल्या स्टेजचे गुन्हेगार आहे, लय टॉपचे गुंड म्हणतो ना. अरे काही लोकांना तर, काही तरुण पोरांना तर त्या गुंडांची आता गुंड सेलिब्रिटी वाटत आहेत त्यांना. गुंडांचे व्हॉट्सअप स्टेटस बघितले तर लोकांना असं वाटतं ते आमच्यासाठी देव आहे. अरे ही चुकीची पद्धत आहे ना. काही गुन्हेगार लोक मारले तर काही लोकांनी समर्थन केलं तर आमच्यासाठी देव होते. ही कुठली पद्धत? हे थांबलं पाहिजे ना. हे थांबवण्यासाठी कठोर पाऊल उचलला पाहिजे. मग तिथं हा माझ्या पक्षाचा का तू माझ्या पक्षाचा का माझा विरोध हे नाही. कुणी असो, जो समाजाला त्रासदायक आहे त्याला कठोर त्याचं शासन दिलं पाहिजे. करा ना तुम्ही.
कठोर कारवाई करा, सगळ्या गुंड लोकांच्या याद्या काढा ना. काय थांबत नाही गुन्हेगारी, पण लोकांना असं वाटतं काही केलं तर झाकून जाते. कुठेतरी आमच्यासारख्या राजकीय लोकांनी पाठबळ द्यायचं, थांबून जातं. का गुन्हेगारी नाही वाढणार? हा, आज बाबा सिद्दीकी सारखा एक मंत्री राहिलेला माणूस मारला, आमदार मारला. काय कोण सुरक्षित राहिले या देशात? कोण सुरक्षित राहिलं? हा, जो लोकप्रतिनिधी आहे, जो नेतृत्व करणारे माणसं जर त्यांच्या दिवसा ढवळ्या जर गोळीबार व्हायला लागला, हे सुरक्षित, हे जर सुरक्षित नाही तर काय सुरक्षित राहणार? साठी कायदे कठोर झाले पाहिजे, आणि कायदे कठोर होऊन त्या ठिकाणी काम करणारा माणूस हा एकदम ताकदीचा पाहिजे. न्यायदेवता सुद्धा पाहिलं ना काय चाललंय केंद्रात. हो. न्यायदेवता काय म्हणजे तुमची सत्ता असली म्हणून तुमचं वल्ल जळात वाळलं जळात. एक काळ असा नव्हता. हा, जुन्या काळा बघा तुम्ही, तिथे न्यायदेवतेचीच भूमिका होती. पण आज काय तिथं नाही राहिलं. हे चुकीच्या दिशेने चालू आहे. यासाठी हे थांबलं पाहिजे, यासाठी थांबलं पाहिजे. याचा अर्थ हे सगळं परिवर्तन झालं पाहिजे. मग यासाठी तुम्ही काय सुधारणा कराल? आम्ही काय सुधारणा करणार? हा, तुमच्या या एरियामध्ये, माझ्या एरियात नाही ना कायदा तयार करतायत साहेब. असं काय? कायद्यामध्ये तुम्ही जेव्हा संसदेमध्ये बसतात, आम्ही बाजू मांडतो, आम्ही सांगतो कायद्यात बदल झाला पाहिजे, त्यावेळेला कायद्यात बदल झाला पाहिजे. पण आमचं ऐकून त्याच्यात डेव्हलपमेंट झाली पाहिजे ना. तुमचे जे विरोधी पक्ष आहे, म्हणजे तुमचे जे ऑपोजिशन आहेत, ते कशा प्रकारे तुम्हाला डिवसतात या गोष्टी? म्हणजे आमचे विरोधी म्हणण्यापेक्षा आम्ही विरोधी बाकावेत ना सध्या. हो, तेच. म्हणजे आमचं सरकार जर उद्या आलं तर आम्ही सगळं थांबवणार आहे ना. आमच्याकडे छोटे छोटे पर्याय. न्यायदेवतेला कोणी डावचायचं नाही, तिथं कोणी इंटरफेअर नाही करायचं. कुठल्या डेस्कवर कोण न्यायाधीश बसवायचा, इथं जर तुम्ही हस्तक्षेप करायला लागलं तर ती भ्रष्ट जाणार ना. हो, म्हणजे कुठल्या डेस्कवर कुठला जज बसवायचा, कोर्ट बसवायचं, याच्यात जर हस्तक्षेप झाला तर ते काय आहे? ते भ्रष्टच होणार ना. हो. कायद्याच्या बाबतीत एखादा गुन्हेगार असला तर पोलीस स्टेशनला फोन केला जातो, त्याला अडकू नका गुन्ह्यात, त्याला घेऊ नका, असं थांबणार आहे. म्हणजे हे गुंड प्रवृत्ती असते किंवा हे खूप वाईट प्रवृत्तीची माणसं असतात, त्यांना सपोर्ट करणारे म्हणजे नेते मंडळी असतात. चुकीच्या पद्धतीने ना. तुम्ही गुंडांना जर तुम्ही पाठबळ दिलं, तुम्ही गुंडांना संरक्षण दिलं, तेच गुंड एक दिवस तुमचा पण घात करणार आहे. हे कळत नाही ना राजकीय लोकांना, हे कळत नाही ना. माझ्यासारखा तर माणूस सहज मी बोलता म्हणलो, म्हणजे हे विनोदाचा भाग आहे, विनोदाचा भाग नाही, ठीक आहे. माझा विचार म्हणतो, माझ्यासारखा माणूस जर एखाद्या दिवशी गृह खात्याचं माझ्याकडे जर पदभार दिलं ना, 4 दिवसात सगळी गुन्हेगारी थांबून मी सगळ्या याद्याकडे काढा 326 ओले, काढा 327, 307 ओले, करा तडीपर्यंतला. तू माझ्या पक्षाचा असो नाही विरोधातला असो, आणि जे लय टॉपचे आहेत ना, करा यांची एन्काउंटर. काय लागत आहे थांबायला? वळवळ बंद होईल ना. पण तुम्ही जवळच्या का तर गुंड दिवसा ढवळ्या जर गोळीबार करतो आणि तो जर पोलीस स्टेशनच्या आवारात कॉलर उडवितो. माझ्याकडं इथं आमच्या रावरीला 2 वकील दाम्पत्य मारलं. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याची PCR घेतली. LCB डिपार्टमेंटने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा जर तुम्ही मला मारहाण केली तर मी उद्या कोर्टात सांगन मला यांनी मारलं. काय करू शकले नाही पोलीस लोक. पोलिसांना हात मागे घ्यावा लागले. अरे, ज्यांनी नवरा बायकोला निर्गुण हत्या केली, तो जर अशा पद्धतीने जर पोलिसांना बोलला, पोलीस काय करू शकले नाही ना. हे बदल झाला पाहिजे ना. आज कधी कधी आपण पोलिसांच्या बाबत आरोप करतो, पोलिसांनी गुन्हे डिटेक्ट नाही केले. अरे, पोलिसांनी जर त्यांचे डिग्री वापरायचा प्रयत्न केला तर तिथं पण ऍलिगेशन होतं ना. आज काल मला कुणीतरी सांगितलं, कालच आमच्याकडे एक घटना घडली. आरोपीने पोलीस स्टेशनच्या आवारात आल्यानंतर कॉलर उडवली. जर असं होणार असेल तर हे कसं थांबणार? हे थांबलं पाहिजे ना. हे थांबलं पाहिजे. हे देशासाठी घातक. एक दिवस सगळे असुरक्षित आहेत. हे जर आज वाटतं आम्ही गुंड पाळतो, आम्ही गुंडांना समर्थन करतो, पण हेच गुंड एक दिवस तुम्हाला सुद्धा शिकार बनवतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही ना. नाही सांगायला पाहिजे ना. तुम्ही सांगा ना. नक्कीच आमच्या माध्यमातून आम्ही सांगायचा पूर्ण प्रयत्न करू, जर तुम्ही सांगताय तसं. पुढचा प्रश्न माझा असा आहे की सध्या जे आरोग्य आहे, आरोग्य सेवा आहेत, त्याच्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत? सध्याच्या परिस्थितीत ना, मी तर बऱ्याच आमच्या राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा सांगतो,
आपल्याला आपण जे प्रत्येक माणूस आमदार खासदार निवडून आल्यानंतर त्याला त्याच्या मतदारसंघातील डेव्हलपमेंट त्याच्या नजरेसमोर असते. पण आता सरकारने, मी सरकारला सुद्धा सांगतो त्याबाबत, केंद्र सरकारमध्ये सुद्धा मी प्रश्न मांडला का आरोग्यासाठी जास्तीत जास्त तरतूद झाली पाहिजे. आरोग्याच्या सगळ्यात जास्त सुखसुविधा शासकीय निर्माण झाल्या पाहिजे. खाजगी हॉस्पिटलच्या तुलनेचे हॉस्पिटल शासकीय झाले पाहिजे. आज कित्येक लोक उपचाराअभावी मरणाला त्यांना सामोरं जावं लागतं. कित्येक तरुण मुलांच्या कुटुंबातले लोक त्यांना हॉस्पिटलमध्ये परिस्थिती नसल्यामुळे त्यांना उपचार देऊ शकत नाही. त्यामुळे आरोग्याच्या सगळ्यात महत्वाच्या समस्या आहे. तुम्ही पाहिलं असं ना, आजाराचं जे इतकं प्रमाण आहे. मी मधल्या काळात ब्रेस्ट कॅन्सरचा कॅम्प घेतला, अनेक महिला डिटेक्ट झाल्या. जर वेळेत माझ्यासारख्याला सुचलं, कॅम्प लावला, तपासणी केली, त्यांचा जीव वाचणार आहे ना. ग्रामीण भागात कोण तपासणी करतं? ब्रेस्ट कॅन्सर सारखी कोण तपासणी? आज ब्रेस्ट कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे महिलांच्या बाबतीत. कोण करतं? कोण करीत नाही. आज ऍक्सिडेंटचं, धावपळीच्या काळात इतकं ऍक्सिडेंटचं प्रमाण झालं. एखादा करता माणूस जर गेला, हॉस्पिटलमध्ये गेला, कुटुंब डिस्टर्ब होत. आज तुम्ही पाहिलं असं, कोविडच्या कालखंडामध्ये कुटुंब गेली, करते माणसं गेली. एखादा करता माणूस असतो, उद्या माझ्यासारखा माणूस, तो मला माहिती महिन्याला मला 2 लाख रुपये इन्कम आहे, मग मी त्या 2 लाख रुपयाची माझी एक सिस्टीम ठरलेली असते. मुलाच्या शैक्षणिक फीसाठी एवढे, म्हणजे त्याच्यातून थोडीफार बचत होत असन तर मग एखादं प्लॉट घेऊन घर बांधतो, तर घरावर लोन केलं जातं. मग तोच माणूस गेला ना, तो माणूस गेल्यानंतर फायनान्स कंपनी दारात जाऊन बसली, घराचे घर सेल केले. अशा वेळेस सरकारने काहीतरी मदत करायला पाहिजे. त्या बिचारा महिलांना काय माहित नसती. महिला बिचारी आपली चूल आणि मूल एवढ्याच्या बाहेर आलेली नसती. आणि जर करता माणूस गेला, कमावता माणूस गेला, डिस्टर्ब झालं, कुटुंब संपले, मुलांना शिक्षण द्यावा का त्या घराचे हप्ते भरावा, काही करू शकले नाही. 4 दिवस नात्यागोत्यातले लोक येतात, 4 दिवस रडत त्या डोळ्या तोंडावून हात फिरून जातात, नंतर कुणी बघायला नाही. उपासमारीची वेळ आली. यासाठी ना आरोग्याच्या बाबतीत चांगल्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे. सगळ्यांना विमा कवच मिळाला पाहिजे, संरक्षण मिळालं पाहिजे. कमीत कमी सर्वसामान्य कुटुंबाच्या लोकांना तरी एक संरक्षण मिळालं. मीच एक छोटा प्रयोग केला मध्ये. मी रक्तदान शिबिर ठेवतो आणि जो रक्तदान करणार आहे त्याला 5 लाख रुपयाची विमा पॉलिसी केली. त्याला तेवढंच विमा पॉलिसी, संरक्षण 5 लाख रुपयाचे. उद्या काय त्याचं झालं, बरं वाईट ऍक्सिडेंट झाला, 1 लाख रुपये त्याला हॉस्पिटलसाठी मदत मिळेल, ज्या मुलांसाठी काही मदत मिळेल. ही माझ्यासारख्याने थोडा प्रयोग केला, असा प्रत्येक लोकप्रतिनिधी केला पाहिजे. सरकारने सुद्धा आता आरोग्याच्या बाबतीत चांगल्या सुखसुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. आज कित्येक लहान मुलांना किडनी सारखा आजार झाला, लहान मुलांना कॅन्सर. अरे काय त्या बिचाऱ्या पोराने काय व्यसन केलं? कॅन्सर आहे, 20-25 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च सांगितला जातो. कुठून करणार आहे? कुठून करू शकत नाही लोक साहेब. आम्ही पाहतो चांगले तरुण 20-25 वर्षाच्या तरुणांना उपचाराअभावी घरी आणावं लागेल. कोणाच्या आई वडिलांना वाटतं की माझं पोरग नाही वाचलं पाहिजे, पण पैसे पुढे काही करू शकत नाही ना. त्यामुळं शासकीय तुम्ही एक वेळेस एखादी डेव्हलपमेंट थांबवा, आरोग्याच्या सुखसुविधा उपलब्ध करा. माझ्या गरीबातला गरीब माणूस सुद्धा उपचाराअभावी तो मेला नाही पाहिजे, त्याला उपचार मिळाला पाहिजे. हे करणं गरजेचं आहे. हे जर केलं तर हे सगळे लोक सुरक्षित राहणार. तर अवघड गरिबांसाठी कोणी नाही. तुम्ही मोठ्याच्या घरात एखादी घटना घडली, मोठ्याच्या घरात एखादा ऍक्सिडेंट घटना घडली, हॉस्पिटलची परिस्थिती आली, 1000 लोक फोन करतात, साहेब आम्ही आलो, तुम्हाला काय मदत पाहिजे का? आम्ही गाडीत पैसे घेऊन आलो, पैसे पुढे ठेवून जाऊ मोठ्यांसाठी. गरीबावी वेळ आली ना, जीवाभावाचे नात्यातले लोक सुद्धा मोबाईल बंद करतात. नको, त्यांना वाटतं याचा जर फोन आला तर पैसे माग. बरोबर, अनुभवलेलं आहे आम्ही अनुभवले हे सगळं दुःख आम्ही पाहिलेलं. त्यामुळे निलेश लंकेचा कायम डायलॉग आहे, निलेश लंके मोठ्याचा नेता नाही, गोरगरिबांचा आहे. माझं नातं मोठ्यांशी नाही, माझं नातं गोरगरिबांशी. मी आता इकडे येताना 2 माझ्याकडे पेशंट आले. एक कॅन्सर पेशंट, उद्या मॅक्स केअर हॉस्पिटल त्याला ऑपरेट करणार 7 लाख रुपये खर्च. पोरग रडलं माझ्या पैसे.
माझ्यापाशी रडलं. त्याला सांगितलं मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे मंजूर करून देतो. मला किती मंजूर म्हणलं, 1,00,000-1,50,000 रुपये मंजूर करू. म्हणलं पुढले पण पैसे नाही. मला उद्या ऑपरेट आहे. मी त्याला म्हणलं अरे मला आधी सांगितलंच, मी टाटा हॉस्पिटलला काहीतरी केलं. तेव्हा टाटा हॉस्पिटल नंबर नाही लागला. रडलं पोरगं, आता येतं नाही. असे कित्येक आहे माझ्याकडे तर रोज 100 लोक येत असतात. 100 पेक्षा जास्त लोक येत असतात. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत अलर्ट राहिलं पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही. लोक जवळचे लोक जातात. पण आता तुम्ही एक ध्येय ठेवले आहे की नगर या ठिकाणी एक मोठं अहो मी करतोय ना, माझं ते ध्येय आहे, माझं ते टार्गेट आहे. मी परमेश्वराला काय मागितलं नाही माझ्यासाठी. मला कुठं कारखानदार नाही व्हायचं, मला कुठं शिक्षण सम्राट नाही व्हायचं, मला माझ्यासाठी काय नाही करायचं. मला माझ्या गोरगरीब लोकांसाठी एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल करायचं माझं स्वप्न आहे. मी तर रोज देवाला म्हणतो माझं स्वप्न पूर्ण होणं. सुसज्ज हॉस्पिटल करायचं, 500 बेडचं हॉस्पिटल करायचं, तिथं सगळ्या प्रकारच्या आजार उपचार मिळाला पाहिजे. आणि तिथं माझं तर टार्गेट आहे. काय आता कधी देव करीन मला माहित नाही. तिथं कॅश काउंटरच नाही ठेवायचं. कॅश काउंटरच नाही ठेवायचं, फक्त केस पेपर फाडायचा. त्याला रुबी जहांगीर सारख्या हॉस्पिटलला उपचार मिळतो ना, असा उपचार तिथं मिळायला पाहिजे. तो हो जाएगा. देवाला पण कुठंतरी काळजी आहे ना गोरगरीबला. माझ्या हातून काम घरून घ्यायचं असं मला सुचलं. अनेक लोकांतून मलाच का सुचलं, माझ्या हातून ते कार्य घडून घ्यायचं असं. ठीक आहे, आज ना उद्या यश येईल. एवढं यश आलं तरी आयुष्याचं सार्थक झालं. म्हणजे माझं तर टार्गेट आहे, माझं तर म्हणणं आहे निलेश लंके जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या समोर कोणाच्या डोळ्यातून पाणी नाही आलं पाहिजे. मला उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाही. बस नंतर काय आपण मातीआड झालो तर काय उद्याच काय पाहू शकतो. आपण आहे तर तरी हे सगळं झालं पाहिजे. तेवढं झालं तरी लय. आपल्याला काय आपल्या आयुष्यात दुसरं काय करायचं नाही. कुछ करणे का नाही, वही करणे का. कराल तुमचे जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल, लवकरच होईल. एक ग्रामीण भागाच्या विकासासाठी आता जे आपला जो ग्रामीण भाग आहे, ग्रामीण तर म्हणता येणार नाही कारण की तो तुम्ही कायापालट केलेली आहे याची, ही खूप वेगळी आहे. पण ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोणत्या उपाययोजना तुम्ही राबवाल? ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या समस्या असतात. काही भागात पाण्याखाली काही भाग असतो, काही भाग एकदम जिरायत भाग असतो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या समस्या असतात. सध्या ओव्हरऑल जर ग्रामीण भागात जर आपण समस्या पाहिली तर पाण्याची परिस्थिती, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची परिस्थिती, काही ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न तर वेगवेगळ्या भागात. पण एक सगळ्यात महाभयंकर प्रश्न आहे सगळ्यांसमोर, तो म्हणजे बेरोजगारीचा. तो सगळीकडे भेडसावलेला आहे. आज सर्वसामान्य कुटुंबातले मुलं चांगले शिक्षण घेऊन बाहेर पडले. डिग्री डिप्लोमा अनेक पोरं झाले. आपलं पहिला 15 वर्षापूर्वीचा जरी काळ पाहिला लय खोलात जाण्यापेक्षा 15-20 वर्षापूर्वी एखाद्या गावात इंजिनियर झाल्याचं गाव म्हणायचं लय मोठं लय शिकला इंजिनियर झालाय. आपले आई वडील आपले आजी आजोबा तो इंजिनियरची क्रेज काय सांगायची. आपल्याला सुद्धा वाटत काय इंजिनियर म्हणजे किती मोठा असं. पण अनेक इंजिनियर होऊन गेलेत आज. पण एखाद्या कंपनीच्या गेटवर गेले तर त्यांना नोकरी मिळत नाही. अनेक डिप्लोमा वाले, अनेक इंजिनियर वाले, अनेक MBA, म्हणजे आपण कधीतरी MBA शिक्षण झालेलं ऐकायचो. आज आपण MBA त्याला विचारतो MBA फायनान्स मध्ये की MBA कशात. अनेक MBA झालेले विद्यार्थी, अरे आई वडिलांनी कुठेतरी बँकेतून लोन काढून शिकवलेत ना ते पोरं. जवळ त्यांचं शिक्षण चालू तर बँक काही तगादी लावित नाही. पण ते पोरग पास आउट झाल्यानंतर ते कंपनीत जातं, कंपनीवाले घेत नाही. कुठेतरी जातं एखाद्या ठिकाणी काम करायला, घेत नाही त्याला, कारण तिथं अनेक पहिलेच नंबर लागलेले असतात. त्याला परत बँकेचा तगादा लागतो. बँके सांगते तुझं आता शिक्षण पूर्ण झाले, बँकेचे हप्ते भर. असे कर्जबाजारी होत चाललेत लोक. त्यामुळे बेरोजगारी थांबली पाहिजे. त्यामुळे नवनवीन उद्योग धंदे आले पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. तुम्ही मेळावा वगैरे असा भरवलेला आहे का की आता सध्या? आम्ही सगळ्यात जास्त कामाला लावले आमच्याकडे. MIDC चांगली मोठी MIDC, लय पोरं कामाला लावले MIDC मध्ये पूर्ण. आणि काही जर त्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांना तुम्ही मदत करता? आमचं तर सगळ्यात महत्वाचं आता ग्रामीण भागातल्या पोरांनी सुद्धा व्यवसायाकडे वळायला पाहिजे. मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतो, आपल्या सर्वसामान्य बहुजन कुटुंबातल्या पोरांनी आता फाईल घेऊन कंपनीच्या दारात कुठं ऑफिसच्या दारात नका जाऊ, स्वतः उद्योजक व्हा.
नोकरी शोधण्यापेक्षा इतरांना नोकरी दिली पाहिजे. अनेक उद्योग व्यवसायी हम्म. ते शोधले पाहिजे आणि ते नवीन नवीन उद्योग शोधल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना मदत करतो ना. पुढे बँकेत लोन होत नाही, पुढे एखाद्या जिल्हा उद्योग केंद्रातून सबसिडी मिळत नाही, आम्ही करतो ना. ते तर केलं पाहिजे ना. आता बँकावाल्यांना जसं काय वाटतं त्यांच्या बापाचे पैसे, म्हणजे मीडिया समोर पण बोललो काय त्याला अडचण काय, देत नाही ना लोन आमच्या गरीबाला. एखादा मोठा गेला, मग एखादा चांगली BMW गाडी लावून बँकेत गेला तर त्याला चहा पाजला जातो, हो. त्याला आत बोलावलं जातो, त्याची फाईल घरी जाऊन पूर्ण केली जाते. म्हणजे आमच्या गरीबाचं पोरग एखादा नवीन व्यवसाय करायचं म्हणून त्याला 7 ठिकाणी त्याची फाईल अडवली जाते, त्याला लोन देत नाही, फेकून दिली जाते फाईल. बिचारा दिवस बसतो त्याच्या दारात येऊन, त्याचा विचार होत नाही ना. हे पण थांबलं पाहिजे ना. पण त्या अधिकाऱ्याला हे माहित नसतं. आपण पण एका गरीब कुटुंबातून पुढे आलो ना, त्याच्या डोळ्यात धुंदी असते खुर्चीची, करीत नाही ना. आम्ही तर बऱ्याच ठिकाणी सांगतो, निलेश लंके सारखा माणूस आला नका मदत करू, दुसऱ्या दारात जाऊन दुसऱ्या दारात जाऊन काम करून घेऊ. दुसऱ्यांना नाही गेलं तिसऱ्याकडे जाईन काम करून. माझा गरीब कोणाकडे जाणार आहे ना, गरीब कोणाकडे जाणार. हल्ली तर आता मी काही बँकांनी आता त्या शासकीय काही योजनांचे पैसे जमा होतात, ते बँक कर्जात कट करता येत नाही. तर ते काही बँकेवाल्याने त्यांचा हमकरोशी कायदा, बँके पैसे होल्ड केले, आम्ही देणार नाही, आम्ही कट करू. मला सांगावं लागलं काही ठिकाणी जाऊन, असं करू नका, असे उद्योग करू नका. बँकवाले स्वतः करतात. बऱ्याच ठिकाणी नॅशनल बँकेत इतकं वाईट अनुभव येतात. आमच्या गरीब पोर बिचारे धंदे पाणी करतात, ज्यांना करा ना मदत. नाही करीतो मोठमोठ्याला उद्योजकाला 1,500 कोटी रुपये कर्ज देत्यान, त्यांना डिस्काउंट पण देत्यान, त्यांना आळे पण मारतात. पण माझ्या गरीबाच्या पोराचे थोडा 1-2 हप्ते इकडे तिकडे ठरले थकले तर पोलीस घेऊन त्याच्या दारात जाऊन बसायचं. कलेक्टरचा जप्तीचा आदेश वापरतात आणि त्याचं घर सेल करतात, त्याचं कुठं मशिनरी पॅक करतात. असं हे बदललं पाहिजे ना, आहे का नाही. हे सगळे आम्हाला तळतळे, आम्ही गरीबच आहे ना. हे दुसऱ्या एखाद्या पुढाऱ्याची, खासदार आमदाराची मुलाखत घेतली, त्याला हे कळायचंच नाही. त्याला कळन का नाही. तुम्ही किती लोकांची घेतली आतापर्यंत झाले, पण खासदार तुम्हीच आमच्यापर्यंत. बाकीच्यांचे घेतले त्यांना कळणार नाही. लोक नाही कळणार. खूप क्वचितच लोक आहेत त्यांना ही, म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना, हे बँक पर्यंत क्वचितच लोक. आता जे तुम्ही खोलून सांगितलं, बँकेचा जो व्यवहार तुम्ही सांगितलात की कशा प्रकारे एखाद्या सामान्य माणसाला किंवा मोठमोठ्याला आरोप होतो. हो, या अंबानी सारख्या लोकांना, अदानी सारख्या लोकांना 1,000 कोटी रुपयाची सबसिडी दिली जाते. माझ्या गरीबाच्या पोरांना थोडा व्यवसाय केला तर त्याला सबसिडी सुद्धा मंजूर होत नाही त्याची. हो, अरे आमच्या गरीबाचं पोरग जायला उपाशी तापाशी 100 वेळा हेलपाटी मारतात. 5 लाख रुपयाचं कर्ज काढलं तर मिळत नाही. ही आण ती आण कागदान, आणि तुमचे एखादं धंदा आणला तुमच्या दारात येऊन बसला तर दुसऱ्या दिवशी फाईल मंजूर, सह्या आणायला तुम्ही घरी जाता आणि त्याला सबसिडी देऊन टाकणार. त्याचं कर्ज पण पुढं पचावतंय ते पण त्याला आयडिया येते. ह्या गोष्टी झालेल्या आहेत. पण ह्यासाठी जे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे प्रत्येक क्षेत्राचं, हे कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं? हो, या भाजप सरकारचं सत्तेत आल्यापासून तर सगळं थांबवायचा प्रयत्न केला. BSNL सारखी कंपनी बंद केली, सगळंच खाजगीकरण चाललंय. अरे खाजगीकरण सगळं झालं तर सरकारी नोकऱ्या राहतील का? अहो, मध्ये मी लोकसभेच्या निवडणुकीला प्रचाराच्या काळात फिरत असताना आमच्या श्रीगोंदा तालुक्यात एका गावातले लहान पोरं आले माझ्याकडे. मला अरे पोरांचं काय काम आहे म्हणून. पोरं कशासाठी आली? आमच्या शाळा वाचवा. काय शाळा वाचवा? जिल्हा परिषदेची पोरं माझ्या काय ते आमच्या शाळा वाचवा. म्हणजे हे सुद्धा खाजगीकरण करायचं चाललं होतं. काय माझ्या गरीबाच्या पोरांनी कुठं जायचं शाळेला? हे सगळं खाजगीकरण झालं. सरकारने घाट घातलेला होता, केंद्र सरकारने, तरी त्यांना ब्रेक लागलाय आता. थोड्याहून हुकली गंमत. कशी? आमचे थोडे खासदार कमी पडले ना, इंडिया आघाडी सरकार आलं असतं, पण येईन लवकरच सरकार. राज्यात तर आमचंच येणार आहे. हो, नक्कीच यायलाच पाहिजे. आपल्या तुमचे जे मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम. तो कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल? आपण आमच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं, जयंत पाटील त्या विभागाचे मंत्री होते. आम्ही बऱ्यापैकी माझ्या वेगवेगळ्या योजना आम्ही
राबवण्याचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी ते फाईल पण फुटत गेलं. सरकार गेलं, थांबलं, आमचं शेवटच्या स्टेजला येऊन थांबलं. जर तिकडं समुद्राच्या तिकडं धरणाच्या तिकडं वळण बांधारे झाले, बऱ्यापैकी पाणी स्टोरेज होणार आहे, ते पाणी वरच्या भागात उचललं जाणार आहे. ते प्लॅन होता, जयंत पाटलांकडे एकदम चांगला प्लॅन होता. पण आता करणार आमची स्वप्न आम्ही थोडीच सोडून देणार आहे. अनेक प्रश्न होते माझ्या मतदारसंघातले. त्यावेळेस मी आमदार होतो, त्या भागात जर विचार केला तर आमची काही उपसा सिंचन योजना होत्या. आमच्या नगर जिल्ह्यातली एक सगळ्यात मोठी योजना गाजली आमची साखळे म्हणून, ती एक. आमच्या वांबोरी चारीचा प्रश्न होता, तो एक. आमच्या ताजनापूरला आता काहीतरी सरकारने मंजुरी दिली म्हणतात, ती काय खोटी आहे, ती फसवी आहे. ते प्रश्न आहे आमच्या शेवगावला. अनेक जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघाचा जरी विचार केला अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न. पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही निश्चित त्या गोष्टी अंमलात आणू, प्रत्यक्षरित्या सत्यात उतरू. तर शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही जे कामं केलेली आहेत, आता आम्हाला इथे आल्यानंतर समजलं की तुम्ही नाही ना म्हणता 500 दप्तरं ज्या बॅग्स असतात त्या तुम्ही वाटलेल्या आहेत मुलांकरिता. 500 दप्तर हे काय काम झालं काय? तुम्हाला एक सांगू का, 2 गोष्टी अशा असतात, 2 गोष्टी त्याला टाइम, वेळ, म्हणजे टाइम इज द मनी म्हणतो ना, हो, त्याच वेळेस ते झालं पाहिजे. अशा 2च गोष्टी आपण म्हणून बघू, उद्या पाहू, नंतर त्या 2 गोष्टीला, त्या गोष्टीला पाहू करू नये होत नसतं. ती म्हणजे एक म्हणजे एज्युकेशन आणि दुसरं म्हणजे हेल्थ. एखादं जर म्हणा ना, पेशंट एकदम सिरियस आहे, आत्ताच्या आत्ता त्याचं मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल, आपण जर नंतर बघू, पेशंट वाचणार आहे का? नाही. त्याला लगेच केलं पाहिजे. दुसरं म्हणजे एज्युकेशन. एखाद्या मुलाला शैक्षणिक त्याला मदत लागते, आपण नंतर बघू पुढल्या वेळेस, लगेच त्याला मदत केली पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत. त्यामुळे आम्ही या 2 गोष्टीच्या बाबतीत अलर्ट असतो. आणि ह्या 2 गोष्टीसाठी माझ्याकडे मतदारसंघ नाही. म्हणजे माझ्याकडे एखादं नांदेडचं जरी पोरगा आलं आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं, मला शिक्षणाला मदत नाही, मला काहीतरी मदत करता, आम्ही त्याला मदत करतो. आम्ही पोटाला चिमटा घेतो पण त्याला मदत करतो. तर गरीबाचं पोरग शिकलं पाहिजे. ते जर शिकलं, चांगलं नोकरी लागलं, तर ते कुटुंब वाचणारी, कुटुंब घडणारी, ती पिढी घडणारी, पुढली पण एक पिढी घडणारी, नक्कीच ही माझी भावना असते. त्याच्यामुळे आम्ही कायम करतो. मी तर माझ्या मतदारसंघात मी सत्कार पण नाही घेत. हो, मी ऐकलं असं सत्कार नाही घेत. सत्कार इथं आमचे माग गोडाऊनला आमच्या वया पडलेल्या इथं पण असतात. सत्कार घेत मी, सत्काराच्या बदल्यात वया घेतो. लोकांना समजून सांगतो. मला एक शाल दिली 200 रुपयाची, त्याला त्याच्याबरोबर एखादं काही गिफ्ट दिलं, ते 150 रुपयाचं. मी घेतलं, फोटो काढला, ठेवून दिलं. 300-350 रुपयाची वस्तू हातात घेतली, फोटो काढला, ठेवून दिली. त्याची किंमत वाढली का? लोकांना मी प्रश्न विचारतो सभेत, त्याची किंमत वाढली का कमी झाली? लोक म्हणतात कमी झाली. मी सांगतो कमी नाही, त्याची किंमत 0 झाली. मी टाकून दिलं ना. तुम्ही बघा एखाद्या स्टेजवर पुढे शाल बिल तिथं ठेवून गाडीत जातात बसून, 0 झाली ना किंमत. त्याच बदल्यात मी सांगतो, मला 1 डझन वही द्या ना. 1 डझन वही हातात घेतली, एखाद्या गरीबाच्या झोपडीतल्या पोराला सांगितली 1 डझन वही. त्या 1 डझन वही त्याचा 6 महिन्याचा शैक्षणिक खर्च वाचणार. त्याची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. त्याची वाढली म्हणजे त्याचं आयुष्य घडणार. आज पण लहान लहान मुलांकडे वया नाही. आज तुम्ही जिल्हा परिषद शाळेत जा, तिथे शाळेत जाऊन चक्कर मारून नका येऊ. प्रत्येक पोराचं दप्तर बघा, त्याच्यात वय आहे का नाही पहा, त्याच्या पायात चप्पल आहे का नाही पहा. त्यामुळे मी सत्काराच्या बदलीत वया घेतो, लहान मुलांची चप्पल घेतो, लहान मुलांचे कपडे घेतो, पेन घेतो, कंपास घेतो. त्याच्यातून मी कमीत कमी 10,000 ते 15,000 मुलांना शालेय साहित्य वाटतो मी. हे असंच गोळा होतं ना. आपण शहाणपणाने वागलं तर हे होत असत. तुम्ही चालता जेव्हा तुम्ही फेरी म्हणजे तुमचे प्रत्येक कार्यालयासमोर तुम्ही कार्यालयात जाता तुमच्या मतदारसंघामध्ये, त्यावेळेला फिरणाऱ्या आजूबाजूचं लहान मुल त्याला देखील बघितलं तरी तुम्ही त्याला काही ना काही मदत करताच. दिवाळीचं तुम्ही जसं सांगितलं की माझ्या मुलांना मिळाल्यापेक्षा त्या मुलांना मिळावं,
की ज्यांना ते कधी मिळालं नाही. असाच एक किस्सा आम्हाला दादाने सांगितला होता की तुम्ही जाताना लहान मुलगा बघितला होता एक, त्याच्या पायात चप्पल नव्हती आणि त्याला तुम्ही मदत केली होती, चप्पल घेऊन दिलं आणि कपडे घेऊन दिले होते. त्यावेळेला तो अनुभव, त्याच्या जो चेहऱ्यावरती जो ते हास्य आलं होतं. असं एक नाही, असं रोज रोज चालत. निलेश लंकेला गरिबी वाचतायची. तुम्ही कुठल्या गावचे? आम्ही रत्नागिरी, कोकण. तुमच्या गावचा आणि माझा काही संबंध आहे का? नाही. कधीच नाही. मी एका दिवस तुमच्या गावात आलो, मला तुमच्या गावातल्या शाळेत घेऊन जा. मी 4 गरिबांचे पोरांना गळ्यात हात घालून उठवी. गरिबी वाचतायची. मी आज पण रस्त्याने चालत असताना एखादा ब्रँडेड गाडीत गेला त्याच्याकडे लक्ष नसतं. पायी चालणाऱ्या माणसाकडे माझं लक्ष असून तो का थांबला, त्याच्या पायात चप्पल आहे का नाही, तो का थांबला असं रात्रीच, त्याला गाडी नसेल त्याला गाडीत घेतो. हे शेवट आपण मातीतले माणसं, मातीतल्या माणसाकडे लक्ष दिलं पाहिजे. चप्पल, काही लोकांना एखाद्याच्या पायात चप्पल नसली, माझ्या जागा दुसरा असला, त्याला कळणार सुद्धा नाही चप्पलाच्या पायात आहे का नाही. ते बघणार नाही, त्याला दिसणार, त्याच्या नजरेला दिसणार नाही ना. निलेश लंकेला ते दुःख माहिती आहे ना, चप्पल नसलं काय अवस्था होती, काय अवस्था होती. आम्हाला दुःख माहिती, पण ज्याच्या आयुष्यात जन्माला आल्यापासूनच पर सॉक्स पासून हे, त्याला काय कळणार आहे चप्पल नसल्यावर काय चटके वाजतात. हे सगळे रात्रीचा एखादा माणूस रोडला थांबलेला असतो, त्याला गाडी न मिळाल्यामुळे त्याला किती किलोमीटर पायी जावं लागतं हे आम्हाला माहिती आहे ना. दुसऱ्याला काय माहिती? दुसऱ्याला सकाळी उठायच्या आधी गाडी लागलेली असते, धुवून घेऊन शाळेत जायला गाडी असती, शाळेतून बाहेर पडायची असती गाडी, शिपाई तिथला असतो, लगेच गाडीत दप्तर घ्यायला शिपाई असतो, गाडीत बसवायला, घरी सोडायला. त्याला काय कळणार आहे? रोडला थांबल्यावर गाडी उठल्यावर त्याला काय काय त्याला व्याध नाही, ते कायच कळणार त्याला. हे व्याध नाहीत आम्हाला, म्हणून आम्ही करतो. एक ते मनामध्ये खूप सारे विचार आहेत, पण विचारायचं म्हटल्यानंतर आहे ना, ते थोडंसं मला मन भरून येतं, या तुम्ही जे बोलताय ते मन भरून येते. पूर्ण आता की तुमची कामं दिसून येतात, लोकांपर्यंत पोहोचतायत. एवढी सगळी तुम्ही राजकीय कधी कामं केले कारकिर्दीमध्ये, राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरे जावं लागतं? कुठल्याच गोष्टीत आव्हान बिव्हान काय नसतं. हा खेळ आहे, जीवन हे खेळ आहे. जीवनच माणसाचं आयुष्य हा खेळ आहे, तो आनंदाने खेळायचा. आपण एखादा खेळ खेळताना कधी कधी आपल्यासारखं मनासारखं होतं का? मग आपण रोस व्हायचं का? आपण डिस्टर्ब व्हायचं का? नाही, आनंदाने चालायचं पुढं. हे जीवन आहे, आनंदाने खेळायचं. त्यामुळे संकट बिंकट काय नसतं. असं संकटाला जर घाबरत बसलो तर जमणार आहे का? पण एवढी सगळी चांगली कामं करून देखील काही तुमच्यावरती आरोप झाले, प्रत्यारोप झाले, काहींनी खूप चुकीचे आरोपही टाकले. तसे त्या एका लेडीजनी तुमच्यावरती टाकले होते, खोटे म्हणा, की ते आमच्यापर्यंत एवढं झालंय. आम्ही तुमच्याबद्दल जेवढी माहिती घेतली त्याच्यामध्ये आम्हाला तुमच्याबद्दल एकच खबर मिळाली की त्या लेडीजने तुमच्यावरती आरोप टाकले की असं असं कॉल रेकॉर्डिंग वगैरे अशी का व्हायरल झाली. त्याबद्दल लेडीजने नाही आरोप केले आमच्यावर. राजकारणामध्ये काही चोट्टे भामटे लोक असतात ना, तेच हे धंदे करीत असतात. आमचं मन आम्हाला माहिती, आमचं कर्म माहिती आम्हाला. त्यामुळे हे ज्या आपण महाराष्ट्रात आपण जन्माला आलो ना, ती महाराष्ट्र साधू संतांची भूमी. तुकोबांना त्रास दिला, माऊलींना त्रास दिला, या सगळ्या साधू संतांना त्रास दिला. कुणी दिला? आपल्याच लोकांना. लोक बाबळीच्या झाडाला दगड आणतात का? लोक आंब्याच्या झाडाला दगड आणतात. ज्याचं समाजाला ज्याला काही घेणं नाही त्याच्याकडे लोक बोट करतात नाही. चांगलं काम करणाऱ्या लोकच्या बाबतीतच लोक चर्चा करतात. त्यामुळं ह्या गोष्टीला याला विचार नाही करायचा. ते कुत्ते भुकते और हत्ती चलता है. हा माणसाच्या आयुष्यातला हा राजमार्ग आहे. राजमार्गाने कोण चालतं माहिती आहे तुम्हाला? कोण चालतं राजमार्गाने?
राजा चालू शकतो किंवा एक राजा चालतो म्हणजे हत्ती चालतो. हम्म. हत्ती तो त्याच्याच मार्गाने त्याच्याच पद्धतीने चालतो, म्हणून तो त्या राजमार्गाने. आपण राजमार्गाने चालायचं, आपण डिस्टर्ब नाही व्हायचं. तुम्ही पाया एखादा हत्ती चाललेला असतो, साईडने कुत्रे भुकतात, तो हत्तीने थोडा एक पाऊल इकडे टाकला, नुसतं अशी सोंड केली ना 200 मीटर लांब पडून जातात. हत्ती असतो तसं चालायचं. हे डरने का नाही. लोकांना कळालं सुद्धा नाही हो. हे माणूस कधी सरपंचचा कधी खासदार झाला. निलेश लंकेला महाराष्ट्रात कुठं गेल्यानंतर मी गाडीतून उतरल्यानंतर गर्दी गोळा होती. काम बोलतोय हे असं गोष्टीला नाही, कामाला महत्व द्यायचं. मिरिट कशात असत. जेवढं काम करा लोक त्याच्यानंतर तुमचे जे विरोधी जे नेते आहेत तुमच्या विरोधाचे, त्यांनी तुम्हाला एक चॅलेंज दिलं होतं. तुम्ही चॅलेंज खूप ऍक्सेप्ट करता का? चॅलेंज कोणी दिलं? चॅलेंज देणाऱ्यांची लायकी आहे का ती बघायची ना. चॅलेंज काय नसतं कुठल्या गोष्टी. कसलं चॅलेंज? कोण चॅलेंज करतो? आपल्याला जे वाटतं ते आपण करायचं. कसलं चॅलेंज? तू चॅलेंज दिले म्हणून मी करायचं? अजिबात नाही. मला जे वाटतं तेच करायचं. मी चॅलेंज बिलेंज महत्व नसतं त्याचं कोणाच्या. मला काय वाटतं, मला वाटलं नाही हे करायचं तेच करायचं. कुणी उद्या आपल्याला उठसूट चॅलेंज करेल मग आपण तेच त्याच्या मागे लागायचं. नाही, आपल्याला काय वाटतं ते करायचं आपण. कसलं चॅलेंज बिलेंज आपण आपलं तुम्हाला म्हणजे तुम्ही जो शपथविधी घेतला होता आमच्या लक्षात राहील, आणि मी शपथविधी पूर्ण बघितलेला आहे तुमचा. अरे ते चॅलेंज म्हणून काय शपथ घेतला का? आपण ज्यावेळी देशाच्या संसदेमध्ये बसतो, देशाच्या संसदेमध्ये बसल्यानंतर एक आपल्यात सुद्धा वेगळं पण दिसलं पाहिजे ना. हे देश पाहतो ना. महाराष्ट्रात आम्ही 5 वर्ष काम केलं. हो. विधिमंडळात काम केलं 5 वर्ष. निलेश लंकेच्या तोंडातून एक इंग्लिश शब्द नाही गेला. तिथं बसणारी सगळी जनता माझी महाराष्ट्रातली ना. महाराष्ट्राला कुठल्या भाषेला महत्व देतात? मराठी. मातृभाषा मराठी महाराष्ट्राची. पण संसदेत बसणारे म्हणजे कोण तमिळी, कोण उर्दू बोलतो, कोण हिंदी बोलतो. पण हे सगळे लोक कुठल्या भाषेला जास्त हे करतात ते म्हणजे इंग्लिश. बरोबर. आणि संसदेचा कारभार जग पाहत. हो. ज्यावेळी तुम्ही राज्याच्या अधिवेशनामध्ये बोलता, महाराष्ट्र सोडून काय पाहत नाही. लई झालं तर देशात काही ठिकाणी महाराष्ट्रातल्या अधिवेशन चालू काय चाललंय पहा. तुम्ही आंध्रात काय अधिवेशन चाललं पाहिलं की? विधिमंडळात काय चाललं पाहिलं का? कोण नाही पाहत. पण ज्यावेळेस संसदेचा कारभार चालतो देश पाहत असतो, जग पाहत असत. त्यामुळं त्या ठिकाणी ते बोलणं योग्य वाटलं मला. बोललो मी. सगळ्यांच्या लक्षात राहील की एक मराठी माणूस. सगळ्यांच्या लक्षात राहील असंच करायचं असतं भाऊ. सगळ्यांच्या लक्षात तर नाही राहील ते कशाला करायचं? तू असं नॉर्मल जगला तर तुला कोण ओळखणार? ते पण आहे, बरोबर आहे. नॉर्मल जगणंच नाहीये ते. मुळात ते जगणंच नाही. जगायचंच कशाला? तू कसं कालपासून थांबून राहिला मी पण बघितलं. तुम्ही म्हणून इतके वेळ दिला तुम्हाला. आम्ही पण बघतो तुमच्याकडे किती. नाही तर आमच्याकडे लय लोक आहेत आम्हाला मुलाखत घ्यायची. आम्ही पण पाहतो, चेक करतो त्यांच्यात आहे का नाही गट्स. तुमच्यात गट्स वाटली म्हणून तुमच्याकडे नाही देत. इतक्या वेळ आम्ही नाही देत. आम्ही आमच्या आयुष्यातला असा लय वेळ व्हायला नाही घालत. चला तुमच्याकडे काहीतरी गट्स, तुम्ही भविष्यात एक मोठे या क्षेत्रामध्ये नामांकित पत्रकार होऊ शकता. चांगले टीव्ही चॅनलच्या तुलनेत तुम्ही जाऊन बसू शकता. आज वेगवेगळ्या लोकांचे नाव घेतले जातात. त्या तुलनेत तुम्ही सुद्धा भविष्यात बसू शकता. म्हणून तुमच्या समोर एवढं आम्ही बोलू नाही तर आम्ही कुठं बोलायचं काय बोलायचं आम्हाला पण समजत ना. राजकारणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी काय करावं लागेल? राजकारणातली पारदर्शक वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? स्पष्ट भूमिका पाहिजे.
आडपडदा नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी समाजापुढे शेअर झाल्या पाहिजे. स्टेजवर एक बोलायचं, मागे एक करायचं, कागदोपत्री वेगळं करायचं, हे थांबलं पाहिजे. स्पष्टपणा पाहिजे. बरोबर. जनतेचा हिताचा निर्णय पाहिजे त्यामध्ये, स्वतःच्या हिताचा नाही. एक नॉर्मल ना हसी मजाकवाला प्रश्न याच्यावर तुम्हाला ना इच्छा झाली ती विचारावी. जर राजकारण्यांना जे नेते आहेत त्यांना कुठल्या सुपर पॉवर मिळाल्या, सुपर पॉवर म्हणजे शक्ती मिळाली कुठली, तर तुम्ही कुठली शक्ती निवडा? राजकारणात सुपर पॉवर मिळाली, मग कुठली शक्ती वापरणार? नाही, नेते आहात म्हणजे जो नेते आहेत, राजकारणी आहेत, त्यांना कुठली तरी सुपर पॉवर मिळाली. कुठली सुपर पॉवर म्हणजे काय? कोणती सुपर पॉवर म्हणजे शक्ती मस्त नाही म्हणजे आता तुम्ही पिक्चर बघितलं स्पायडरमॅन वगैरे, असे काही शक्ती असतील सॉरी, अशा काही शक्ती असतील तर ती तुम्हाला कुठली शक्ती आवडेल? अरे, आपण वास्तवावर काम करतो. हा प्रश्न एखाद्या लोकप्रतिनिधीला विचारण्यापेक्षा शाळेतल्या एखाद्या पोराला जाऊन विचारायचं. नाही, म्हणजे विचारायचं असं वाटलं की तुमची जी कामं आहेत आता कसं असतं, तुला एक सांगू का? शाळेत गोष्ट सांगितली जाते. त्या गोष्टीसारखा प्रश्न एखाद्या लोकप्रतिनिधीला विचारणं हे आपल्याला योग्य वाटतं? योग्य अरे, आपण वास्तवावर काम करणारे माणसं आहे. माझ्यासारखा एखादा लोकप्रतिनिधी जर म्हणायला लागला मला ही ताकद मिळाली पाहिजे, अरे सुपरमॅन, ह्या त्या गोष्टी, हे समाजाला काय आदर्श देणार आहे? माझ्यासारख्याने तुला तुम्ही रोखत नाही मी. माझ्यासारख्याने तुला जर ह्या गोष्टीला जर तुला उत्तर दिलं, तुम्ही जरा असं वेगळ्या याच्यावर जर बोलायला लागले तर कसं लोक आमचा विश्वास ठेवणार आहे? असा प्रश्न लोकप्रतिनिधी विचारायचा. नक्कीच हे लक्षात ठेवू. पण माझ्या म्हणजे शाळेत जायचं, उद्या शाळेतल्या एखाद्या पोराची इंटरव्ह्यू घ्यायची, शाळेत विचारायची ते सुपरमॅन, अजून ते कुठला मॅन? नाही, मी तुम्हाला उदाहरण दिलं. ते सुपरमॅन, स्पायडरमॅन, शक्तिमान, हा प्रश्न उद्या एखाद्या शाळेत जायचं, एखादा चुनचुनीत विद्यार्थी घ्यायचा, त्याला हा प्रश्न विचारायचा. लोकप्रतिनिधीला परत विचारायचा नाही, आणि विचारायचा त्या लोकप्रतिनिधीची त्याची काय कॅपॅसिटी, त्याची काय पात्रता आहे त्याला विचारायचा. माझ्यासारख्याला ग्राउंड लेवलवरच्या काम करणाऱ्या माणसाला हा प्रश्न परत रिपीट करायचा नाही. नक्कीच. आता आम्ही वास्तवावर काम करणारे माणसं आहे. सॉरी, माझं काय चुकलं असेल. मी एक ह्यासाठी विचारलं तुम्हाला, मी त्याचं कारण सांगतो. कारण की आताची जी युथ आहे ना, ते युथ नेत्याला ना असं बघतं, या आदर्शाने बघतं की हा आमचा सुपर नॅचरल, त्याच्याकडे पॉवर आहे की हा माझं सगळं काय करू शकतो. म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला की तो त्या नेत्याकडे पाहतो, त्या नेत्याची त्याला काम करण्याची धमक माहित असते ना, तो काम करू शकतो, धमक आहे त्याच्याकडे, वास्तव त्याला दिसतं ना. आता आमच्यासारख्याकडे पाहून लोक अनेकांना वाटतं यांच्यात काम करण्याची धमक आहे, हा आमचा नेता आहे, हा आमचा पॉवरफुल नेता आहे, याच्यात धमक आहे, हे वाटतं. हे वास्तव आहे ना रे. हो, त्यांना वाटणं काही अयोग्य आहे का? तू पाहतो ना, चालू त्याचं काम करण्याची पद्धत पाहतो, त्याचा प्रश्न सोडवण्याचा धडाका पाहतो, म्हणून ते युथ त्याला इम्प्रेस करतो ना. त्याला माहित असतो आमच्यासाठी शक्तिमान आहे, आमच्यासाठी काम करू शकतो, याच्याकडे त्याच्याकडे पॉवर आहे, काम करू शकतो, काम करून घेण्याची धमक आहे. हे वास्तव आहे. त्याला जे वाटतं वास्तव वाटतं ते पाहतो ना नजरेने, ज्याने कधी नेताच पाहिला नाही. तू जर म्हणलं नेता माझं हे काम करील, असं नाही. कोणी कोणावर असं डायरेक्ट होतं का? एखादा शालेय विद्यार्थी एखाद्या राजकीय नेत्याबाबत किंवा अनेक कुठल्या पण एखाद्या बाबत जर तो त्याला अट्रॅक्ट होतो त्याच्याबाबत, तर त्याचं जीवनचरित्र पाहतो, त्याची कामाची शैली पाहतो, त्याच्या सहवासात जाऊन आजूबाजूच्या अँगलने त्याचं पाहतोय सगळं, म्हणून होतो ना तो. हे योग्य, हा प्रश्न योग्य आहे. तो प्रश्न परत कोणाला विचारायचा नाही. मला बोलणं ठीक आहे, सॉरी, माझ्याकडनं चुकी झाली, हा प्रश्न विचारा. आणि तू पण मुलाखत घेतो ना, मी प्रश्न पाहिले नाही, मी प्रश्न पाहिले आधी नाही, तू जे विचारलं सांगितलं हो, हे सुद्धा तू लिखी ना आणतात, तू सुद्धा असं विचारायला पाहिजे शब्दावर. आता इथे तुम्हाला पण कर 2 मिनिटं कट नाही होणार. कट नाही होणार. मी सुद्धा आपण एखाद्याची इंटरव्ह्यू घेतो ना,
आपल्याला सुद्धा तेवढं स्टडी पाहिजे. आपण सुद्धा तुम्हाला विचारलं आधी, तुम्हाला हे असे जे प्रश्न विचारणार आहे आम्ही दाखवू का? मी काय म्हणलो? नाही. तुमचा सुद्धा तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे, मी हा प्रश्न विचारू शकतो. तुम्ही 10च प्रश्न विचारले ना, त्याच्यासाठी कशाला तुमच्याकडे लॅपटॉप पण येईन पाहिजे. कारण कसं झालंय आमचा तुम्ही सुद्धा अभ्यास व्हा ना. मी असं कागदोपत्री प्रश्नावली तयार करून तुम्ही डायरेक्ट पुढल्या कधी पण तुम्ही एखाद्याची मुलाखत घेता असताना समोरचा आता अडचणीत आणलाच पाहिजे, तर तो खरा रिपोर्टर. आमचं काम म्हणजे आमची सुरुवात आहे. आम्ही एका कॉलेजचे आम्ही सगळे विद्यार्थी, प्रत्येक जण आम्ही वेगवेगळ्या कामाला आहोत, वेगवेगळं कामं करतो. पण आमच्यामध्ये एक असं की युथ आहे, युथसाठी जे तुम्ही कामं करता त्याचे आम्हाला देखील आमचं एक विजन आहे की युथ जे वाईट वाहनं चाललेलं आहे, युथ जे बेरोजगार आहेत, त्यांना आमच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे रोजगार किंवा त्यांचे जे प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचं काम करतो. हे जे प्रश्न होते यासाठी होते की माझ्याकडनं कुठली चूक होऊ नये आणि काही चुकीचे शब्द किंवा चुकीचे प्रश्न विचारले जाऊ नये यासाठी मी ठेवलं होतं. आणि आमच्या टीमने देखील सांगितलं होतं की तू बाजूला ठेव, की तुझ्याकडनं काहीतरी चूक आहे, त्याच्यामुळे मी बाजूला ठेवलं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी सर की तुमचं जे काम आहे, खरं सांगतो की एखाद्या युथला म्हणजे मी स्वतः तुमच्यापासून इन्स्पायर आहे की तुमची जी काम आहे. तुम्हाला मी पहिल्यांदा ज्या वेळेला भेटलो होतो म्हणजे बघितलं होतं, भेट अशी काही झाली नाही पण आज प्रत्यक्षात भेटतोय. तुम्ही गोवंडीला आला होता हनुमान बिल्डिंगच्या इथे, हनुमान हाऊसिंग सोसायटीमध्ये. त्यावेळेला गणपतीच्या वेळेला असं काहीतरी आला होता आणि त्यावेळेला तुमची म्हणजे बघितलं होतं. आणि त्यावेळेला तुमचं जे काम आणि तुमच्या बरोबर जी लोक होती त्यांच्याकडनं जेव्हा विचारपूस केली आणि तुमच्याबद्दल जेव्हा माहिती घेतली तेव्हा आम्हाला समजलं की हे जी व्यक्ती आहे ती खूप समाजाच्या दृष्टिकोनातून आणि समाजासाठी झटणारी आहे. तर यासाठी आम्ही ठरवलं की तुमचा आज पॉडकास्ट घ्यावा. तुमचं जे विजन आहे, तुमचं जे मार्गदर्शन आहे, जे आमच्यापर्यंत पोहोचलंय ते युथ पर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही तुमचा पॉडकास्ट घेतला. आणि तुमचा जो मौल्यवान वेळ आहे, तुम्ही वेळ काढून जो आम्हाला दिलात त्याबद्दल आम्ही आमच्या युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्टच्या टीमकडनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही आम्हाला तुमचा खूप महत्वाचा आणि मूल्यवान वेळ दिलात.